हरि जय जय हरि जय जय। खाली डोला सगळ्यांनी। ब्रह्मानंदी लागली टाळी। हरि जय जय हरि जय जय। 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 हरि जय जय हरि जय। हरि जय जय हरि जय 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 जय म्हणा। हरि जय जय हरि जय जय म्हणे। हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय हरि जय हरि हरि विठोबा रखुमाई। विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 आता तुम्ही कृपावंत
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. वंचिले ते पायापासी, वंचिले ते पायापासी, नाही यासी वेगळे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. विठ्ठला 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 विठ्ठला. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलेलं आहे. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आपल्या जीवनाचा भार, आपल्या जीवनाचं ओझं संतांच्या चरणावर घालून संतांच्या चरणाजवळ तुकोबाराय आपल्या जीवनाच्या धन्यतेचं मागणं मागतात. विठ्ठला 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 विठ्ठला. माझा आवाज मला येत नाही, मला फीडबॅक मिळत नाही माझ्या आवाजाचा. थोडं हां काही करा, मला कळत नाही त्यातलं, पण मला आवाज माझा येत नाही. मला स्वर कळायला पाहिजे माझा एवढंच बघा. बस ठीक आहे, नाही तर जसं असेल तसं तुम्ही भोगा, माझं काही म्हणणं नाही. तुकोबाराय या अभंगामधून भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात. आपल्या जीवनाच्या धन्यतेची भाषा तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेली आहे. चालू असणारा नाममहोत्सव आणि त्यातली जागराची सेवा ज्याला म्हणतात, ती सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. उद्या काल्याच्या कीर्तनानं या महोत्सवाची सांगता ही संपन्न होते आहे. 7 दिवस 6 दिवस आपण जे भगवत भक्तिमय असे दिवस व्यतीत केलेले आहेत, ज्या ज्या पद्धतीची सेवा भगवंताच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी आपण समर्पित केलेली आहे, त्या सर्व समर्पणाचं, त्या सर्व भावनेचं, त्या सर्व सेवेचं फल म्हणून भगवंताजवळ, संतांजवळ काही मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. आणि त्या अधिकाराला गृहीत धरून तुकोबाराय संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात की आमच्या जीवनाचं आपण गोमटं करावं. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आपल्या जीवनाचा भार संतांच्या चरणावर घालून मागणं मागावं लागतं. कारण सरळ अर्थ जर आपण लक्षात घेतला तर जोपर्यंत समर्पित भावना नाही तोपर्यंत आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. जोपर्यंत काही दिलं जात नाही तोपर्यंत मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. नादत्तम उपतिष्ठते अशी संस्कृतामध्ये एक म्हण आहे, कालिदासाचा श्लोक आहे. मला तो विचार आत्ता सांगायचा नाही आहे, पण ही भूमिका उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते असं कालिदासाने भोजराजाच्या संबंधामध्ये एक विधान केलं आहे. मला त्याबद्दल आत्ता विस्तार करायचा नाही, त्याचा अर्थही सांगायचा नाही. पण ही जी भावना आहे ही भावना ज्ञानोबारायांनी आपल्याला पसायदानाच्या पहिल्या ओवीमध्ये बोलून दाखवलेली आहे. आणि मागणं मागायचं असेल तर आपला काय अधिकार असावा लागतो याची भूमिका ज्ञानोबारायांनी अत्यंत स्पष्ट रूपानं आपल्यासमोर पसायदानाच्या पहिल्या ओवीत मांडलेली आहे. माझा असा अनुमान आहे, माझा असा अंदाज आहे की आपल्या सगळ्यांना बहुतेक पसायदान पाठ आहे. त्यामुळे पसायदानाच्या पहिल्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय काय म्हणतात ते आपल्याला कळेल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान. हे ज्ञानोबारायांची भूमिका अशी आहे
येणे वागयज्ञे आधी आपण तोषावे आणि आपण तोषोनी मज तोषावे असे दान द्यावे. अर्थ अगदी सरळ आहे. कारण देणारा जोपर्यंत संतुष्ट होत नाही तोपर्यंत देणाऱ्याने दिलेलं हे घेणाऱ्याच्या अंगी लागत नसतं. साधा विचार आहे. संस्कृतात अशी म्हण आहे, अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपि भयंकरः असं म्हणतात. अव्यवस्थित चित्तानं दिलेला, असंतुष्ट मनानं दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर होतो. त्यामुळे परमात्म्याकडून, संतांकडून काही जर पदरात पाडून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यांना संतुष्ट केलं पाहिजे, त्यांना काहीतरी समर्पित केलं पाहिजे. आणि त्या समर्पित भावनेचा स्वीकार जर त्यांनी केला असेल तर त्या स्वीकाराला काहीतरी आपल्याकडून पावती म्हणून आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. कुणीही उठावं आणि ज्ञानोबारायांकडे मागावं असं होत नाही. अगदी सरळ बोलायचं झालं तर निवृत्तीनाथ महाराजांकडे आपल्याला मागायचं असेल तर आधी आपण ज्ञानोबाराय झालं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यामुळे काहीतरी देता आलं पाहिजे, मग मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. हा जसा नियम आहे तसा दुसरा अलिखित नियम जाता जाता आपल्याला सांगून जातो की मागणाऱ्याने मागावं, देणाऱ्याने द्यावं वगैरे ह्या सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी ज्याला देण्याची इच्छा असते त्यालाच परमात्मा मागण्याचा अधिकार देत असतो. हाही विचार त्याच्या बरोबरीनं आपण करून बघा. ज्याला देण्याची इच्छा आहे, निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना पसायदान देण्याचा वर देतात. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला ना. या वरानं जर ज्ञानोबाराय सुखी होत असतील तर तो वर ज्ञानोबारायांनाच निवृत्तीनाथ महाराजांनी का दिला? कारण ज्ञानोबारायांना त्या वरानं जे मिळणार आहे ते ज्ञानोबाराय स्वार्थाकरता न वापरता जगताला देण्याकरता मागणार आहेत आणि म्हणून तो वर ज्ञानोबारायांना दिला गेला. ज्याला देण्याची इच्छा आहे त्याला मिळण्याची व्यवस्था आहे. विठ्ठला 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 त्यामुळे तुकोबारायांनी या अभंगामध्ये संतांच्या चरणाजवळ जी आपल्या अंतःकरणाची भूमिका बोलून दाखवली, त्या भूमिकेमध्ये तुकोबारायांना हे सर्व मागण्याचा अधिकार का प्राप्त होतो याची चर्चा मला जर थोडासा वेळ शिल्लक राहिला तर मी करेन. परंतु आपण अभंगाची चरण जर बघत गेलो, तुकोबारायांची शब्द व्यवस्था जर आपण बघत गेलो तर आपल्याला तुकोबारायांचा अधिकार या मागणीतूनच कळत जातो. आत्ता विस्तार त्याचा करत नाही. तुकोबाराय संतांजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, माझ्या जीवनाचा भार मी सर्वस्वी तुमच्या चरणावर समर्पित केलेला आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. तुकोबाराय बोलतात, घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी वगैरे वगैरे प्रमाण आपल्याला देता येतील, अनेक प्रमाण. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. प्रमाण खूप आहेत. आपल्या वेळेची मर्यादा म्हणून फक्त प्रमाण म्हणत नाही. आपण सगळी टाळकरी मंडळी मला क्षमा कराल. तुकोबाराय या अभंगामध्ये जे मागणं मागतात ते संतांच्या चरणाजवळ मागतात. पण ते मागताना तुकोबारायांनी ज्या पद्धतीची शब्दयोजना केली त्याचा बारकाईनं विचार आपल्याला करता आला पाहिजे. काही मागणं हे संतांजवळच मागावं लागतं, काही मागणी हे देवाजवळच मागावं लागतं. प्रेम मागायचं असेल तर देवाजवळ मागावं, ज्ञान मागायचं असेल तर संतांजवळ मागावं, कृतार्थता मागायची असेल तर दोघांजवळही मागता येऊ शकते. पण ज्ञानाची व्यवस्था आहे ना, मग संतांशिवाय ज्ञान आपल्याला कोणी देऊ शकणार नाही. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळखोनी सेवा करा. ती कशी करा? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले, अंतःकरण बोधले संकल्पा नये.
ज्ञानोबराय बोलतात 4था अध्याय तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. या श्लोकाच्या खाली 4 ओव्या ज्ञानोबरायांच्या आपल्याला दिसून येतात. आणि ज्ञानोबराय तिथे भूमिका मांडत असताना आपल्याला ज्ञानाची आवश्यकता, जीवनाच्या धन्यतेकरता ज्ञानाची अपरिहार्यता ज्यांना जाणवते त्यांना देवाकडे जाऊन पर्याय नसतो, त्यांना संतांकडेच गेलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रेम मागायचं असेल, प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाई येणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. तुकोबाराय बोलतात या सगळ्या प्रमाणांचा फार विस्तार न करता तुकोबाराय संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात. पण ते मागताना तुकोबारायांनी एक शब्द वापरला अभंगाची सुरुवात करताना, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. हा आता शब्द जो तुकोबारायांनी वापरला ना, त्या शब्दाचा भाव लक्षात घ्या. आता शब्दाची योजना शास्त्रदृष्टीनं अनेक अर्थाने करता येते, पण शास्त्रांनी सांगितलेले अर्थ जरी योग्य असले, आत्तापर्यंत संतांनी विचारवंतांनी सांगितलेले अर्थ जरी योग्य असले, तरी आपापल्या अंतःकरणामधल्या भावाच्या विशुद्धतेमुळे ज्या ज्या शब्दाचा भाव आपल्याला त्या त्या कालामध्ये वेगळ्या अनुषंगानं जर विचारात घेता येत असेल, तर तो भाव वेगळा असला आणि अर्थ वेगळा असला तरी शास्त्र आणि संत त्या वेगळ्या अर्थाला विरोध करत नसतात. एक नियम आहे, या नियमाची चर्चा मला करायची नाही आहे, परंतु भूमिका आपल्याला अशी सांगायची. आता शब्दाचा अर्थ काय होतो? आता म्हणजे कधी? आता म्हणजे आत्ता. आत्ता वेगळं आणि आता वेगळं. आता ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं आणि आत्ता ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं. कधी वाचायची हे तुम्ही ठरवा, मला मुद्दा तो नाही आहे. पण आत्ता का आता? आता या शब्दाला कालाची मर्यादा आहे, म्हणून आता शब्दाचे 3 अर्थ आपल्याला ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी मांडून दिलेले दिसतात. अथातो ब्रह्म जिज्ञासा असं पहिलं सूत्र ब्रह्मसूत्रामध्ये आलं. आणि याच्यातल्या अथ या पदाचं विवरण करताना अथ या पदाचा मराठी अर्थ होतो आता. आणि अथ या शब्दाचे 3 अर्थ आचार्यांनी भाष्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. आता हा शब्द प्रारंभ या अर्थाने वापरता येतो, आता हा शब्द पूर्व प्रकृतापेक्षेने वापरता येतो, आणि आता हा शब्द अनंतर या अर्थाने वापरता येतो. आता हे 3 अर्थ काय आहेत, कसे आहेत, याचा विस्तार आपण किती करायचा, त्याचा विस्तार मला फार करायचा नाही आहे, कारण अभंगाचा भाव पुढे व्यक्त करायला आपल्या हातात वेळ नाही आहे. बाहेर जर कीर्तन असतं तर आम्हाला 3-4 तास करणं अगदीच मान्य होतं, पण मुंबई फार वेळेला बांधील आहे हो तुमची. भयंकर वेळेच्या काटेकोर मर्यादा तुम्ही पाळता. बरं, तुम्ही घड्याळावर चालत नाही, तुम्ही लोकलवर चालता नाही का? लोकलच्या वेळेवर तुम्हाला सुरूही करावं लागतं आणि संपवावंही लागतं. त्यामुळे माझ्या चिंतनाचा अर्धाच भाग फक्त आपल्यापर्यंत पोहोचावा अशी माझी खरोखर इच्छा नाही आहे. त्यामुळे अवांतर गोष्टींना टाळून मी फक्त अभंगाच्या दृष्टीने विचार करतो. आता शब्द प्रारंभ या अर्थाने जर येत असेल तर उदाहरण देऊन जातो. आपण असं म्हणतो ना, 8 वाजले, आता कीर्तन सुरू करा, म्हणजे कीर्तनाला प्रारंभ करा. आता शब्द पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने वापरला जातो. एखादा विषय बंद करून त्या विषयाच्या अनुषंगाने पुढचा आणि नवीन विषय सुरू करायचा असेल तर आता शब्द वापरला जातो. उदाहरण पाहायचं असेल तर 16व्या किंवा 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ज्या भूमिका मांडल्या आहेत त्याच्यामध्ये काही असेल, आता सगळंच सांगणं आत्ता काम नाही माझं, पण 16व्या अध्यायातली दैवी संपत्ती 26 गुणांची संपत्ती आहे. ही संपत्ती सगळी मिळून दैवी आहे, परंतु एका संपत्तीतून दुसऱ्या संपत्तीमध्ये प्रवेश करताना ज्ञानोबारायांनी आता शब्दाची योजना केली. 13व्या अध्यायामध्ये बऱ्याच वेळेला आता शब्दाची योजना केलेली आपल्याला दिसून येते. हे काय आहे? एक विषय सोडून त्याच अनुषंगानं नवीन विषय सुरू करायचा असेल तर आता शब्द वापरला जातो. मी त्याच्याकरता उदाहरण देतो की गावामध्ये जर 2 भावांचं भांडण झालं तर गावातली काही प्रतिष्ठित मंडळी त्या भांडणामध्ये पडतात आणि ते भांडण शक्यतो मिटवण्याचा प्रयत्न करतात. मी जुन्या काळातलं गाव सांगतो.
नवीन काळात ते भांडण वाढेल कसं याचा प्रयत्न गावकरी करतात, पण जुन्या काळामध्ये ते भांडण मिटावं, गावाने एकोप्याने राहावं, एक दिलानं राहावं, एक मतानं राहावं, याच्याकरता गावातले लोक परिश्रम करत असतात. गावातली काही प्रतिष्ठित मंडळी त्या भांडणामध्ये पडतात आणि त्यांना सांगतात, अरे तुमचे वडील इतके चांगले होते, तुमचे वडील तंटामुक्तीचे अध्यक्ष होते आणि तुम्ही भांडण करता, शोभतं का तुम्हाला हे? असं करू नका. मग दोघांच्या तक्रारी होतात, त्याने असं केलं, याने असं केलं, तो मला तसं म्हणाला, त्या वेळेला त्याने माझं असं केलं, माझ्या घराचा अर्धा भाग तर त्यानेच घेतला आहे, अमुक झालं तमुक झालं. दोघांची भांडणं दोन्ही पद्धतीनं. मग शहाणी माणसं मध्ये पडून त्यांना सांगतात, हे पहा, झालं गेलं विसरून जा आणि आता इथून पुढं सुखानं सामंजस्यानं वागा. म्हणजे काय? आता म्हणजे कधी विषय नव्यानं सुरू झाला नाही, मागे तुम्ही तसेच होतात, पण मध्ये जो विकल्प निर्माण झाला त्या विकल्पाची परिसमाप्ती आणि पूर्वीच्या विषयाचं सातत्य टिकायचं असेल तर आता शब्दानं पूर्व प्रकृताची अपेक्षा व्यक्त करता येत असते. आणि आता हा शब्द वापरला जातो तो अनंतर्य या अर्थाने. अमक्या अमक्याच्या नंतर हे सगळं झालं, यानंतर आता फिवण सगळं झालं, चला आता झोपा. म्हणजे काय? जेवणानंतर झोपा, आधी झोपा आणि मग जाग आल्यावर रात्री बेरात्री जेवण करा असा नियम नाही आहे. आधी जेवण करा आणि मग आपण झोपायला जा. आता झोपू, आता. म्हणून तर पसायदानाचा प्रारंभ करताना ज्ञानोबारायांनी त्याच शब्दाने केला ना, आता विश्वात्मके देवे. आता म्हणजे कधी? याच्याकरता मागे पहा आपण. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जीवरले पायिकपण, आता विश्वात्मके देवे. आता पायिकपण उरल्यानंतर आता 15व्या अध्यायाचा प्रारंभ काढा, ज्ञानेश्वरी काढा, 15वा अध्याय काढा. ज्ञानोबराय बोलतात, आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे. आहे ना? आता. आता म्हणजे कधी? याच्याकरता 14व्या अध्यायाचा शेवट बघावा लागतो. आता म्हणजे कधी हे कळलं पाहिजे आपल्याला. हो. आता कोठे धावे मन, 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 तुझे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला. प्रसिद्ध अभंग आहे. आता कोठे धाव, तुझे चरण देखिलिया नंतर आता मन कोठे धावे. अमक्या अमक्याच्या नंतर, अनंतर्य म्हणतात त्याला वेदांताच्या परिभाषेमध्ये. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, आता ब्रह्माची जिज्ञासा करा. म्हणजे कधी करा? साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर आता. वेदांतातला अर्थ. असो, वेदांत सांगण्यात तात्पर्य नाही, मला सांगण्याची फार इच्छाही नाही आत्ता. परंतु आता शब्द तुकोबाराय वापरतात अनंतर्य या अर्थाने. आता शब्द पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने, आता शब्द प्रारंभ या अर्थाने वापरला जातो. या तिन्ही अर्थांनी जरी आता शब्दाचा विनियोग आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये, वाङ्मयाच्या इतिहासामध्ये झालेला असला तरी तुकोबारायांनी मात्र आता शब्दाला एक वेगळा आयाम दिला, एक वेगळा अर्थ दिला. त्या शब्दाची एक स्वतंत्र प्रभा तुकोबारायांनी निर्माण करून दिली. आणि आत्तापर्यंत आता शब्दाचा जो अर्थ आत्तापर्यंत सांगितला गेला त्या शब्दापेक्षा वेगळा अर्थ तुकोबारायांनी आता सांगायला सुरुवात केली. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आता म्हणजे कधी? याचा विचार थोडक्यामध्ये सांगतो. या शब्दाला स्वतंत्र अर्थ तुकोबारायांनी दिला असं म्हणण्याचं कारण काय, याचा थोडासा
विस्तार करतो आपल्यासमोर. मनुष्य आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता वाटेल ते करण्याचा प्रयत्न करतो. सुख मिळवण्याकरता विस्तार करत नाही, पण सुखाच्या प्राप्तीकरता वाटेल ते करण्याची माणसाची इच्छा असते. आणि प्रसंगी आपल्यापेक्षा कमी अधिकार असलेला किंबहुना अनाधिकारी असला तरी आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता त्याच्यासमोर झोळी पसरण्याची वेळ आली तरी माणसाला त्याचा अपमान वाटत नाही, कारण त्यावेळी आपल्या जीवनाची धन्यता हे आपल्या जीवनाच्या समोरचं सर्वोच्च ध्येय असतं. आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीकरता मनुष्य आपल्या अवस्थेचा विचार करत नसतो. जेव्हा एक सामान्य मानसशास्त्र आपण लक्षात घ्या, प्राप्तीची अपेक्षा तीव्र झाली की मनुष्य अधिकाराच्या विचारात पडत नसतो, किंबहुना अधिकाराचा त्याला विसर पडत असतो. कारण त्याला फक्त तेवढंच मिळवायचं असतं. त्याच्याकरता मला कुणाचे पाय धरावे लागतात, त्याच्याकरता मला किती हीन वागणूक मिळते, त्याच्याकरता माझा किती अवमान होतो, त्याच्यामुळे मला किती अधपतित व्हावं लागतं, याचा विचार सहसा मनुष्य करत नाही. म्हणून मोठी मोठी माणसं सुद्धा मागायला आली की सामान्य माणसाचे पाय धरताना दिसतात. हे दर 5 वर्षांनी आपण बघत आलो आहे ना. एवढी मोठी माणसं असतात, कोट्यावधी रुपयाचा व्यवहार करतात म्हणजे खातात, आणि तरीही आपल्यासारख्या कवडी नसलेल्या माणसाचे पाय धरतात का? कारण अपेक्षा तीव्र व्हायला लागल्या की स्वतःच्या अधिकाराचा माणसाला विसर पडत असतो. आणि सामान्यत्वानं हा विचार लक्षात घेतला तर मनुष्य आपल्या जीवनाकरता जेव्हा काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जिथून जिथून मिळण्याची शक्यता असते तिथे तिथे जाऊन ते आपल्याला मिळेल की नाही याची चाचपणी तो करत असतो. सामान्य विचार आहे, काही फार महत्त्वाचा आहे अशातला भाग नाही, आपल्या सर्वांच्या अनुभवाला येणारा हा विषय. आणि आपल्या जीवनाचं गोमटं व्हावं या आत्यंतिक अपेक्षेने तुकोबाराय जेव्हा बाहेर पडले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुकोबाराय प्रपंचाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि प्रपंचासमोर झोळी पसरून तुकोबारायांनी प्रपंचाला प्रार्थना केली. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. संसाराला तुकोबाराय प्रार्थना करतात, आपल्या प्रपंचाला तुकोबाराय प्रार्थना करतात, माझं गोमटं करा. परंतु अडचण ही आहे की आत्तापर्यंत प्रपंचाने कुणाचंही गोमटं केलेलं नाही. प्रपंच कुणाचं गोमटं करू शकत नाही. फक्त एक युक्तिवाद सांगतो, प्रपंचाने जर कुणाचं गोमटं केलं असतं ना तर तुकोबाराय ज्ञानोबारायांनी आपल्याला परमार्थ करा असं सांगितलंच नसतं. विठ्ठला विठ्ठला संसारात जन्माला आला आणि मी सुखी झालो असा अनुभव बोलायला लागला असं एकही उदाहरण आपल्याला जगतामध्ये दिसत नाही. कारण काय त्याचं? याची अनेक कारणं आहेत, एक कारण नाही आहे, अनेक कारणं आहेत. ज्ञानोबारायांना विचारा ना तुम्ही. अभंगाच्या दृष्टीनं म्हणाल तर ज्ञानोबाराय म्हणतात संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ. 9वा अध्याय काढला, शेवट ज्ञानोबारायांनी ज्या भावना प्रपंचाच्या संबंधानं व्यक्त केल्या त्या आपण पहा. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाचे श्रवणे, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. जिये लोकेचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदय होय असता लागी. दुःख लेवोने सुखाची अंगी, सळीत जगाते बाळबळिया वाढे. भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुली एकडे. ते ग्लानीचे नाही, दरदरू साप गिळीजत आहे उभा. की तो मासिया वेटाळी जिभा, आयसा कवणे प्राणी आलोभा. वाढविती तृष्णा आहा कटकटा येवो खटे. मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे. जन्मलासी तू तरी झडझडोनी वहिला निघ. ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तरी झडझडोनी, जरी या उफराट्या मृत्यूलोकामध्ये तू जन्माला आला असलास तरी भक्तीच्या वाटेला लाग. याचा अर्थ उफराटा असणारा हा मृत्यूलोक तुला समाधान देणारा नाही. संसार आणि समाधान या 2 गोष्टी कधी एका केंद्रात आल्या नाहीत आत्तापर्यंत, कधीच नाही. जिथं संसार आहे तिथं समाधानाची भाषा नाही, जिथं समाधान आहे तिथं संसाराची भाषा संत बोलत नाही. ज्यांनी आपल्या जीवनात समाधानाचा अत्यंतिक अनुभव घेतला त्यांनी कधी प्रपंचाच्या धन्यतेची भाषा बोलून दाखवली नाही. कारण मी थोडंसं स्पष्ट बोलतो, थोडंसं विषयांतर होईल, मला क्षमा कराल आपण.
परंतु समाधान, आनंद, तृप्ती, धन्यता हे शब्द मुळात संसाराकरता जन्माला आलेलेच नाही. या शब्दांची उत्पत्तीच मुळात परमार्थात आहे. त्यांचं क्षेत्रच पारमार्थिक आहे. हे शब्द संसारात शोभणारे शब्दच नाही आहेत. शब्दच नाही आहेत. एखाद्या वारकऱ्याच्या हातामध्ये जशी तंबाखू शोभत नाही, जशी एखाद्या वारकऱ्याच्या, एखाद्या भगवत भक्ताच्या बोटामध्ये सिगारेट शोभत नाही, तशी काही चुकलं का हो? नाही ना? हां, चुकत असेल तर सांगत चला. तसं धन्यता, आनंद, तृप्ती, समाधान हे शब्द शोभत नाहीत हो प्रपंचामध्ये. प्रपंच हे त्याचं स्थानच नाही. आम्ही उदाहरण देतो ना त्याच्याकरता. गाई म्हशीचं दूध काढलं जातं कासंडीमध्ये, भांड्यामध्ये. त्याला कासंडी म्हणतात आमच्याकडे मराठवाड्यामध्ये. इकडे काय म्हणतात मला माहिती नाही. काय म्हणतात? कासंडीच म्हणतात. त्याच्यामध्ये काय जे काही पातेलं असेल, काही असेल, त्याच्यामध्ये गाई म्हशीचं दूध काढलं जातं. विरजण लावलं जातं, तापवलं जातं. पण गाई म्हशीच्या दुधापर्यंत हे पितळ्याच्या, स्टीलच्या ह्या कासंड्या वापरल्या जातात, भांडी वापरली जातात. पण वाघिणीचं दूध काढायचं असेल ना, तर त्याच्याकरता ही भांडी चालत नाहीत असं म्हणतात. चालत नाही. कारण असं सांगतात की वाघिणीच्या दुधामध्ये इतकी ताकद असते की ते इतकं सामर्थ्य असतं की ते दूध या घ्यावं लागतं, तेव्हा सोन्याच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध टिकतं असं म्हणतात. तसं आनंद, तृप्ती, समाधान, सुख हे शब्द आहेत ना, हे प्रपंचाच्या भांड्यात टिकत नाहीत. कधी प्रपंचाला छिद्र पाडून निघून जातील हे शब्द कळत नाही. याच्याकरता परमार्थाचं पात्र लागतं, तर हे शब्द त्याच्यामध्ये टिकून राहतात आणि तिथंच त्या शब्दाची वृद्धी होते आणि त्या शब्दाची इतिकर्तव्यताही त्याच परमार्थाच्या पात्रामध्ये होत राहते. आपण चिंतन करा. मी कशाकरता आपल्याला हे सगळं सांगत आलो की प्रपंचाने आत्तापर्यंत कुणाचं समाधान करून दिलं असं उदाहरण नाही हो. असं उदाहरण नाही. मला दाखवा आपण की आम्ही प्रपंच केला. म्हणून तर ज्ञानोबारायांना हे म्हणावं लागलं की 18 भार वनस्पती, फुले फळी ओळली, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, त्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया अरण्य सेविती. अरे एवढं जर सुख आहे तर जुने लोक या सगळ्याचा त्याग करून अरण्यामध्ये कशा करता गेले असते? काय अडलं असेल? काय मिळालं असेल त्यांना? हजारो वर्षाचं राज्य करून आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घेण्याकरता त्या सर्व राज्यावर क्षणार्धात पाणी सोडून त्या अरण्यामध्ये जाऊन उपासना करणाऱ्या ध्रुवाचं चिंतन आपण करा, प्रल्हादाचं चिंतन आपण करा. श्रीमद भागवत जर आपण पाहिलं तर भागवताने असं सांगितलंय, जड भरताने आपल्या राज्यावर 1 कोटी वर्ष राज्य केलं. भागवतात उल्लेख आहेत त्याचे. मला काही त्याबद्दल म्हणायचं नाही, त्याचे खरे खोटेपणा मला पडताळून नाही घ्यायचं नाही. पण भागवताने असं म्हटलंय, 1 कोटी वर्ष राज्य केलं. त्या राज्याबद्दल किती मोह निर्माण व्हायला पाहिजे होता. 5 वर्षाचं मिळालं तर सोडावं वाटत नाही. 5 वर्षाचं. आता ते 5 वर्ष म्हणजे काय फार झाले काय? काही नाही. नंतर काही उपयोग. आमच्याकडे एक जण निवडून आले, मंत्रिमंडळात गेले आणि मला भेटायला आले आणि मला म्हणाले, महाराज निवडून आलो आणि मंत्रिमंडळात गेलो. मी म्हणलं बरं झालं, पपईचं झाड लागलं. त्यांना कळेच ना पपईचं झाड म्हणजे काय. ते म्हणले म्हणजे काय? म्हणलं पपईला 5 वर्ष फळ मिळतं, नंतर झाडाचं काही खरं नसतं. उपयोग नाही ना. 1 कोटी वर्ष राज्य करणारे जड भरत आयुष्याच्या धन्यतेकरता म्हणून सगळ्या राज्यावर क्षणार्धात पाणी सोडतात आणि निर्मम अंतःकरणानं परमात्म्याची आराधना करण्याकरता अरण्यामध्ये जातात. काय कारण असेल? जर इथं सुख मिळालं तर तिथं का गेले, आणि तिथं मिळणार होतं तर इथं जे मिळालं त्याला काय म्हणायचं? हा प्रश्न आहे. म्हणून प्रपंच कुणाला समाधान देतो याच्यावर संतांचा विश्वास नाही. आपला आहे कारण आपले अनुभव वेगळे, मला त्याबद्दल बोलायचं नाही. म्हणून तुकोबाराय जेव्हा संसाराच्या समोर जाऊन म्हणतात की गोमटे ते करा माझे, संसार आपलं गोमटं करू शकत नाही. याची कारणं 2. पहिलं कारण व्यावहारिक, संसार जड आहे म्हणून. जड वस्तू कुणाच्या सुखदुःखाचं कधीही निमित्त होत नसते. जड पदार्थाच्या संबंधानं चेतनाच्या अंतःकरणामध्ये ज्या उचित अनुचित भावना निर्माण होतात, त्या उचित अनुचित भावनांचा परिणाम म्हणून सुखदुःख भोगावं लागत असतं. कोणताही दगड तुम्हाला सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर चाकू हा चांगला का वाईट, तर याचं उत्तर नाही.
तो खून करणाऱ्याच्या हातात गेला तर वाईट आहे, आणि जर एखाद्या सज्जनाच्या हातात गेला तर आम्ही महाराज मंडळी घरी आलो तर फळं बिळं कापून द्यायला उपयोगाचा, त्याला चांगलं म्हणावं लागेल. तो जर एखाद्या डॉक्टरच्या हातात गेला तर कुणाचा जीव वाचण्याची शक्यता आहे. पण खून म्हणजे चाकू चांगला का वाईट हा मुद्दा नाही, त्याचा विनियोग करणाऱ्याची बुद्धी चांगली का वाईट हा मुद्दा असतो. त्यामुळे जड पदार्थ कुणाच्या सुखाचं कधीही कारण होत नाही, आणि प्रपंच जड आहे, त्याची प्रमाणं मला द्यायची नाहीत. आणि दुसरं तात्विक कारण जर याचं बघायचं झालं तर प्रपंच कुणाचंही गोमटं करू शकत नाही, कारण तत्वज्ञानाच्या दृष्टीनं जे निर्माणच झालं नाही ते काही परिणाम करतच नाही. विठ्ठला विठ्ठला आता प्रपंच निर्माण झाला नाही याची किती प्रमाणं द्यायची? न रूपम सेह तथोपलभ्यते, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. रोज म्हणतो आपण 15वा अध्याय. न रूपम अस्य इह, याला रूप नाही. तथा उपलभ्यते, उपलब्धी होत नाही. न अंतो, अंत नाही. न च आदिही, त्याला आदी नाही. न च संप्रतिष्ठा, त्याला प्रतिष्ठा नाही. आदी नाही, अंत नाही, प्रतिष्ठा नाही, उपलब्धी नाही, रूप नाही. आणि मग याची निर्मिती मानायची कशी? कशी मानायची? मानता येत नाही. ज्ञानोबारायांनी उदाहरणं फार गोड दिली. वांजेची आली का, कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पोपा, गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी. अरे आधी निर्माण तरी होऊ द्या. ज्या वस्तूला निर्मिती नाही त्या वस्तूबद्दल सुखाची भावना बाळगणं म्हणजे दुःख पदरात पाडून घेणं आहे. विठ्ठला विठ्ठला वस्तूची निर्मिती नाही पण वस्तूबद्दल सुखाची अपेक्षा आहे. ऐका, माणसाची विचाराची भूमिका किती विचित्र आहे आणि विचाराची शैली ही किती विचित्र आहे याचं उत्तम उदाहरण आहे. ज्या वस्तूची निर्मिती नसते त्या वस्तूबद्दलचा मोह दुःखाशिवाय दुसरं काहीही पदरात पाडत नसतो, हे लक्षात घ्या. आगा जे घडलेची नाही तयाची वार्ता पुससी काही. भगवान अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना जे निर्माणच झालं नाही त्याच्याबद्दल मला तू काय विचारतोस बाबा? जे आहे, जे निश्चयात्मक आहे, जे अनुभवजन्य आहे त्याबद्दल मला विचार, त्याबद्दल मी तुला बोलेन. पण जे घडलेच नाही तयाची वार्ता काय पुससी? काय विचारतोस मला त्याबद्दल? निर्मिती नाही ना, मग त्याच्याबद्दलची भावना काय उपयोगाची? म्हणून ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं, वांझेची आले का, कैची जन्मपत्रिका. त्याला काय जन्मपत्रिका? आम्ही उदाहरण सांगत असतो याच्याकरता. ओके, धावतं सांगतो. एक नवरा बायको, नवीन लग्न झालेलं, मुंबईमध्ये राहायला आले. छोटीशी खोली, प्रपंच नव्यानं सुरू झालेला. एके दिवशी रात्री पलंगावर झोपल्यानंतर बायकोनी नवऱ्याला असं विचारलं, का हो म्हणे, आपण दोघंच आहोत, ही खोली आहे, हा पलंग आहे, ही भांडी कुंडी, हा कपडा लत्ता आपल्याला पुरतो. समजा उद्या मुलगा झाला तर कुठं झोपवायचं त्याला? प्रश्न आहे. नवरा म्हणाला, असं तू एकदम घाबरू नको, आपल्याकडे व्यवस्था आहे. बायको म्हणाली, आपल्याकडे व्यवस्था आहे. काय व्यवस्था आहे? बायको म्हणाली, तुम्हाला मुलगा झाला तर कुठे झोपवावं हा प्रश्न आहे ना, एक काम करा, थोडं पलीकडे सरका. थोडी जागा झाली. लहान मुलाला केवढी जागा लागते, याच्यात झोपेल. एवढ्यावर थांबावं की नाही? तो म्हणला, समजा जुळं झालं तर. समजा जुळं झालं तर. आता ती बायको हुशार होती, खेड्यातून आलेली असल्यामुळे. म्हणजे असं नाही आहे की मला वेगळं असं म्हणायचं आहे असं समजू नका, पण मी एक साधं उदाहरण म्हणून सांगतो. तिला व्यवहार थोडासा कळत होता. ती म्हणाली, काय म्हणता? म्हणे, समजा जुळी मुलं झाली तर. ती म्हणाली, अजून सरका. तो अजून सरकायला गेला, धाडकन पलंगावरून खाली पडला, कमरेचं हाड मोडलं. माझा दृष्टांत संपला. मला त्याला, माझ्याकडे 9 वाजले, आता मला कुठं त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊ मिळेल? मला मरण का, मला काय करायचंय? कीर्तनात आलेला दृष्टांत आहे, सामान्य विचार. माझा दृष्टांत संपला. मला आपल्याला एवढंच विचारायचं आहे की हे पलंगावरून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला झालं ते झालेल्या पोराने दिलं का न झालेल्या?
ते झालेल्याने दिलं का न झालेल्याने? न झालेल्याने. मग आता मला असं सांगा की न झालेली जर इतकं दुःख देतात, तर झालेली काय काय करतील? म्हणजे ज्या वस्तूची उत्पत्ती नाही त्या वस्तूबद्दलचा सुखाचा मोह हा पदरामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही देत नाही. हा वेदांताचा विचार जर आपण लक्षात घेतला तर तुकोबाराय भले प्रपंचाच्या समोर जाऊन झोळी पसरतील आणि गोमटे ते करा माझे म्हणतील, पण प्रपंच तुकोबारायांचं गोमटं करत नाही. आणि तुकोबारायांचं जेव्हा गोमटं होत नाही तेव्हा अंतर्मुख चित्तानं तुकोबाराय हा विचार करतात की प्रपंच आपलं गोमटं का करू शकत नाही. आणि तुकोबारायांच्या हे लक्षात येतं कारण प्रपंचाची जडरूपता हे आपल्या गोमटेपण न करण्याच्या मागचं प्रमुख कारण. कारण प्रपंच जड आहे. मग माझं गोमटं करणारा असेल तर कुणीतरी चेतन असावा लागतो, कुणीतरी सजीव असावा लागतो, तर तो माझ्या कल्याणाची भावना अंतःकरणामध्ये बाळगू शकतो. दगडाच्या अंतःकरणात काय येणार? माझं भलं व्हावं म्हणून. पण एखादा चेतन मनुष्य, माझा मित्र असेल, माझी आई असेल, माझे वडील असतील, भाऊ असेल, आणखीन कोणी असेल, पण ते माझ्याबद्दल कदाचित कल्याणाची भावना अंतःकरणामध्ये धारण करू शकतात, माझं कल्याण व्हावं याच्याकरता प्रयत्नशील राहू शकतात. प्रपंच तसं करू शकत नाही कारण प्रपंचाच्या ठिकाणी जडत्व आहे. मग चेतन कोण आहे असं जेव्हा तुकोबारायांनी विचार केला तेव्हा तुकोबारायांच्या लक्षात आलं की जीव हा चेतन आहे. प्रपंच गोमट करत नाही ना, का तर तो जड आहे. मग चेतनाकडे चला, जीव चेतन आहे. म्हणून तुकोबाराय चेतनाच्या समोर जीवासमोर जाऊन उभे राहिले आणि तुकोबारायने त्या जीवाला प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासे. माझं गोमटं करा. पण जीवही कुणाचं गोमटं करू शकत नाही कारण त्याचं स्वतःच गोमटं झालं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या जीवाच्या परिपूर्णतेकरता प्रयत्नशील राहणारा एकमेव प्राणी म्हणजे जीव आहे. हो, मनुष्य आहे. आपलं जीवन चांगलं जावं, आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी, आम्हाला दुःख भोगायची प्रसंग येऊ नयेत याच्याकरता प्रयत्नशील राहणारा, बुद्धिपुरस्सर प्रयत्न करणारा प्राणी म्हणजे जीव आहे, म्हणजे माणूस आहे. आणि मनुष्य जर अजून प्रयत्नशील राहत असेल तर त्याला स्वतःच गोमटं साधता आलं नाही, त्यांनी दुसऱ्याचं काय गोमटं करायचं असतं? बरं, करायचं ते करायचं तुकोबारायांचं. काय ताकद असेल, काय शक्य त्याच्या कोटीतली गोष्ट आहे का? मीच जर अपूर्ण आहे तर मी दुसऱ्याला पूर्ण करू शकत नाही. कारण कोणतीही नदी आपल्याला मिळालेल्या ओढ्याला समुद्र करू शकत नाही. साधा दृष्टांत आहे. कोणतीही नदी, मी पुन्हा एकदा सांगतो, कोणतीही नदी आपल्याला मिळालेल्या ओढ्याला समुद्र करू शकत नाही कारण नदीच अजून समुद्र झाली नाही. जर नदीला समुद्र करायचं असेल तर तिला आधी समुद्र व्हावं लागेल, मग आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक ओहळाला समुद्र करण्याचं सामर्थ्य तिच्या ठिकाणी निर्माण होईल. असं आहे ना. म्हणून जीव हा अपूर्ण आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. 15वा अध्याय गीता बोलते ममैव अंशो, जीव हा अंश आहे. आणि अंश असणारा जीव कुणालाही अंशी करू शकत नाही, व्यापक करू शकत नाही, कुणाचंही गोमटं करू शकत नाही कारण त्याचंच गोमटं झालेलं नाही. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, आमच्याकडची म्हण सांगतो. महाशिवरात्र जर आषाढी एकादशीच्या घरी गेली तर कोण कुणाचं पोट भरल? अरे ही उपाशी ती उपाशी, कोण कुणाचं पोट भरणार? हाही जीव तोही जीव, काय पोट भरण्याची शक्यता आहे? तुकोबारायांच्या लक्षात आलं, मग जीव जर गोमटं करत नसेल तर का करत नाही? प्रपंच गोमटं करत नाही कारण जड आहे. जीव चेतन आहे म्हणून गोमटं करावं म्हणायचं तर जीवही गोमटं करू शकत नाही कारण जीव चेतन आहे पण जीव अपूर्ण आहे. म्हणून गोमटं व्हायचं असेल तर दोन गोष्टी लागतात. तो चेतन असावा लागतो आणि तो परिपूर्ण असावा लागतो, तर तो आमचं गोमटं करेल. अपूर्णता चालणार नाही, परिच्छिन्नता चालणार नाही. व्यापकत्व आणि चेतनत्व या दोन गोष्टी एकत्रित याव्यात तेव्हा गोमटेपणाचा विचार करणं शक्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका,
दोन गोष्टी सांगतो मी आपल्याला. तो चेतन असावा आणि तो परिपूर्ण असावा. मग तुकोबारायांनी विचार केला, चेतन आणि परिपूर्ण कोण आहे की जो आपलं गोमटं करेल? एकच आहे, देव. तो चेतनही आहे आणि तो परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते, है ना. तो परिपूर्ण आहे, व्यापक आहे, एक आहे, चेतन आहे. सगळे विचार आपण बघून घ्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आलं ना सगळं याच्यामध्ये? परमात्म्याचं सगळं आलं ना. त्याच्याजवळ आनंद आहे, तो आम्हाला आनंद देऊ शकतो. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरे विठ्ठल रूप. अरे तोच परमात्मा जीवाची धन्यता करून देऊ शकतो. तुकोबारायांचा खात्रीपूर्वक हा अनुवाद आहे. तुकोबाराय स्वतः ही भूमिका, हा सिद्धांत आपल्या समोर बोलून दाखव. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे, सुख नो हे, तेणे विण जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे, तेणे विण जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे, तेणे विण जीवा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे, तेणे विण जीवा. तुकोबारायांची स्वतःची भाषा आहे ना. आपला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे. त्याच्याशिवाय जीवाला देवाशिवाय सुख देणारं कोणीही नाही. म्हणून चेतन आणि परिपूर्ण असणाऱ्या देवासमोर जाऊन तुकोबाराय उभे राहिले. देवाला तुकोबारायांनी प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, माझं गोमटं करा. कुणाला म्हणतात? देवाला. आता ऐका ऐका, कीर्तनात बोलतोय, देवाच्या समोर उभं राहून बोलतोय आणि विश्वासानं खात्रीपूर्वक सांगतोय की देव सुद्धा आपलं गोमटं करू शकत नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे ना, असू द्या असू द्या असू द्या, पण देव सुद्धा आपल्या जीवनाचं गोमटं करू शकत नाही. का का नाही करू शकत? कारण देवाला आपण कोण आहोत हे अजून माहितीच नाही, तर तो काय गोमटं करेल? त्याला माहिती पाहिजे ना आपल्याला कुणाचं गोमटं करायचं आहे. त्याला कळलं तर पाहिजे, कारण देवाला जीव जर आपल्यापासून वेगळा आहे हे कळेल तर ज्याला भेद झाला त्याला देव म्हणतच नाही. मी देव आणि हा जीव, हा भेद ज्याच्या ठिकाणी निर्माण झाला ना तो देव असू शकत नाही महाराज. ज्याच्या ठिकाणी भेदभावना आहे तो परमात्मा आहे. परमात्मा व्यापक आहे, भेदाभेदातीत आहे. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. तुकोबाराय बोलतात, अरे भेदाच्या अभेदाच्या पलीकडे जाणारा असणारा परमात्मा तो आम्हाला जीव म्हणून ओळखतच नाही हो, ओळखतच नाही. आणि जर त्याला जीव म्हणून ओळखता आलं तर तो देव नाही. पटत नाही आपल्याला. सांगतो मी, अजून एक सांगतो, ऐका. देव आपलं गोमटं करू शकत नाही कारण देवाला अजून आपण कोण आहोत याची जाणीव नाही. मग कुणाची जाणीव आहे? नसेल. निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याला भेदज्ञान नसेल, पण सगुण साकार परमात्म्याला तरी. कारण
पुंडलिकरायाने देवाकडून वर घेतलाय ना, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून पुंडलिके दिधला वर करुणाकर विठ्ठले आपण म्हणतो की नाही? पंढरीचे वारकरी ते अधिकारी, मोक्षाचे पुंडलिके दिधलावर करुणाकर विठ्ठले तुकोबाराय बोलून दाखवतात. मूढ पापी जैसे तैसे म्हणजे देवाला मूढ कोण कळतं की नाही, पापी कोण कळतं की नाही. जसे असतील तसे त्यांना तुम्ही मुक्त करा हे पुंडलिकरायाने मागून घेतलं, म्हणजे जसे असतील तसे हे देवाला कळलं की नाही. सगुण साकार परमात्म्याला कळतं. मग त्या देवासमोर जाऊन मागाना. मी आपल्याला त्याही पुढे जाऊन सांगतो, सगुण साकार परमात्मा झाला तरी त्याला आपला पत्ता नाही. कशावरून? तो स्वतः म्हणतो म्हणून. माझ्या मनाचं प्रमाण नाही. काढा गीता 4था अध्याय काढा. मी अवताराला का येतो याच्या कारण भगवंताने आपल्याला सांगितले. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कशा करता अवताराला येतो? कशा करता अवताराला येतो? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी है ना. साधूंचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दलन करण्याकरता मी प्रत्येक युगामध्ये अवताराला येतो, हे भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं आहे की नाही? आहे ना. मग आता माझा प्रश्न असा आहे की सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दलन करण्याकरता जर भगवान येत असतील तर भगवंताला सज्जन आणि दुर्जन हे दोघेच कळतात. आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत हे ठरवा. आपण कोण? सज्जन? आपण कोण? सज्जन नाही ना. काय आत्मविश्वास आहे हो. तर असू द्या असू द्या असू द्या, मला काही म्हणायचं नाही त्याच्याबद्दल. बरं दुर्जन? नाही 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 नाही, दुर्जन नाही. मग कोण? सज्जनालाही नाही म्हणता, दुर्जनालाही नाही म्हणता, मग कोण आहात ते तरी सांगा. कोण आहोत आपण? सज्जन म्हणावं तर सज्जनाची लक्षणं दिसत नाहीत आणि दुर्जन म्हणावं तर लाज वाटते. आता काय करावं? हा, कसं जगावं सांगा ना. आपण हे बघा, एक तर आता जाऊ द्या, भगवंताला कोण कळतं? एक तर हिरण्यकश्यपू कळेल, नाहीतर प्रल्हाद कळतील. एक तर रावण कळेल, नाहीतर मारुतीराय कळतील. आपण रावण का मारुतीराय? रावण म्हणून घ्यायची लाज वाटते, मारुतीराय म्हणून घ्यायचं धाडस नाही. आपण कोण आहोत? आपण सज्जनही नाही दुर्जनही नाही. जशी परिस्थिती येईल तसं, जशी परिस्थिती तसे आपण. मी उदाहरण देतो ना गमतीनं. बघा, आपण रस्त्याने निघालो. रस्त्याने जाताना आपल्याला 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची आणि एक रावणाची. तुम्ही कोणती मूर्ती उचलाल? रामाची उचलाल. 100% बरोबर. आपण रस्त्याने निघालो, 2 मूर्त्या पडलेल्या आहेत, एक रामाची एक रावणाची. रामाची मूर्ती दगडाची, रावणाची मूर्ती सोन्याची. कोणती उचलता? कोणती उचलता? सज्जन का दुर्जन? देवाला काय कळणार आहे आपलं काय खरं काय खोटं? देवाला आपला अजून पत्ता नाही. देवाच्या अंतःकरणामध्ये आपल्या कल्याणाची तळमळ नाही. आपल्या कल्याणाची तळमळ नाही. मग तुकोबारायांची झोळी जेव्हा रिकामी राहिली तेव्हा तुकोबारायांनी विचार केला, अरे देवासमोर जाऊन उभा राहिलो आणि गोमटे ते करा माझे म्हणालो, तरी देव माझं गोमटं करत नाही. का करत नाही? प्रपंच माझं गोमटं करत नाही जड आहे म्हणून, जीव माझं गोमटं करत नाही अपूर्ण आहे म्हणून, आणि देव माझं गोमटं करत नाही कारण त्याच्या अंतःकरणात माझ्या कल्याणाची तळमळ नाही. या 3 गोष्टी एकत्रित आल्या पाहिजेत. माझं गोमटं व्हायचं असेल ना तर त्याच्याकडे गेलं पाहिजे जो चेतन आहे, जो परिपूर्ण आहे आणि ज्याला जगताच्या कल्याणाची तळमळ अंतःकरणात आहे. त्याच्या समोर जाऊन मागितलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय देवासमोरून बाहेर पडले आणि संतांसमोर ज्ञानोबारायांसमोर जाऊन उभं राहून तुकोबारायांनी ज्ञानोबारायांना प्रार्थना केली. गोमटे ते करा माझे, 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 गोमटे ते करा तुम्हासी भार
गोमटे ते करा गोमटे ते करा माझे भार ओझे तू माझे भार ओझे तू माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे भार ओझे तू माझे भार ओझे तू माझे भार ओझे तू माझे गोमटे ते करा माझे भार ओझे तू माझे भार ओझे तू माझे मासी भार ओझे तू माझे. म्हणून देवासमोरून बाहेर पडलेले तुकोबाराय संतांसमोर जाऊन ज्ञानोबारायांसमोर जाऊन उभे राहून प्रार्थना करतात. गोमटे ते करा माझे. का? कारण ज्ञानोबाराय चेतन आहे, ज्ञानोबाराय परिपूर्ण आहेत आणि ज्ञानोबारायांना जगताच्या कल्याणाची तळमळ आहे. म्हणून आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परो वगैरे 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 आपल्याला प्रमाण देता येतील. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत ज्ञानोबाराय बोलतात नाही का. म्हणून ज्ञानदेवो म्हणे अनुभवामृते येणे सणुभोगीजे सणे विश्वाचेने. अनुभवामृत ज्ञानोबाराय बोलतात नाही का. तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसे विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. या जगाच्या कल्याणाची तळमळ अंतःकरणामध्ये बाळगून ज्ञानोबाराय अवताराला आले. म्हणून त्यांच्या समोरच आपलं मागणं मागितलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही माझं कल्याण करा, माझं गोमटं करा. पण ज्याच्याकडून आपल्याला काही मिळवायचं असतं, ज्याच्याकडे काहीतरी मागायचं असतं, त्याच्या संबंधानं वर्णन केल्याशिवाय त्याला मागता येत नाही. ऐका, ज्याच्या असं असतं, थोडं मानसशास्त्रही लक्षात घ्या, व्यवहारही लक्षात घ्या. आपल्याला ज्या पदार्थाची अपेक्षा आहे त्या पदार्थाला अनुसरून देणाऱ्याला विशेषणं द्यावी लागतात. बघा, मी उदाहरण सांगतो आपल्याला. आपण जर एखाद्या दरिद्री मनुष्य एखादा, त्याला संपत्तीची अपेक्षा आहे, संपत्तीची. तर संपत्तीची अपेक्षा घेऊन तो जेव्हा एखाद्या श्रीमंत माणसाच्या दारात उभा राहतो त्यावेळेला श्रीमंताला काय म्हणतो? तुम्ही कर्णाचे अवतार आहात म्हणतो की नाही? कारण का? कारण त्याला संपत्तीची अपेक्षा आहे. पण एखादा रोगी ज्या वेळेला औषधाच्या अपेक्षेने एखाद्या वैद्याच्या दारात जाऊन उभं राहतो त्यावेळेला तो त्याला असं नाही म्हणत की तुम्ही कर्णाचे अवतार आहात म्हणून मला औषध द्या. त्यावेळेला तो म्हणतो तुम्ही धन्वंतरीचे अवतार आहात. अपेक्षित विषयाला अनुसरून विशेषणांची योजना करावी लागते. हा व्यवहार आहे. कुणाकडे जाऊन काही म्हणून काहीही मागता येत नसतं. ज्याच्याकडे जे मागायचं आहे त्या मागणीच्या विषयाला अनुसरून त्या मागणीच्या विषयातलं सर्वोच्च पद त्याला बहाल करावं लागतं. तेव्हा देणाऱ्याचं अंतःकरण थोडंसं वितळतं आणि त्याचा हात थोडासा ढिला होत राहतो. याकरता म्हणून तुकोबारायने ज्या संतांच्या समोर उभं राहून मागणं मागण्याचा विचार केला त्या संतांसमोर उभे राहून तुकोबाराय त्या संतांना 4 विशेषणं अभंगाच्या पहिल्या. आता तुम्ही कृपावंत, 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 आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन. साधू संत
साधू संत जीवन ग गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन ग. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन ग. साधू संत, साधू संत जीवन ग. गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन ग. साधू संत जीवन ग. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन ग. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन ग. साधू संत जीवन, साधू संत जीवन तुकोबाराय संतांच्या समोर उभं राहून त्यांना प्रार्थना करतात. आता तुम्ही कृपावंत. आता शब्दाचा अर्थ आपण मगाशी बोललो. आता म्हणजे नवीन आयाम तुकोबारांनी दिला असं म्हटलं ना. काय आयाम दिला? सगळीकडे जाऊन आल्यानंतर जिथं कुठेही आशा, आपली आशा पल्लवित होत नाही, सगळीकडे जेव्हा निराशा प्राप्त होते, जिथून कुठून आशेचा किरण दिसायला लागतो, तिथं मनुष्य आता शब्दाची योजना करतो. तुकोबारांनी केलेला अर्थ असा. कारण असं आपण करतो ना, एखाद्या मित्राकडे जाऊन आपण ही विनंती करतो ना, बँकेत गेलो पैसे मिळाले नाहीत, पतसंस्थेत गेलो पैसे मिळाले नाहीत, कोणी सावकार व्याजानं द्यायला तयार नाही, सासूरवाडीहून संपत्ती मिळत नाही, कुठूनच मिळत नाही, आता फक्त तुझी अपेक्षा आहे. जेव्हा सगळीकडून निराशा होते, जगाकडून निराशा, जीवाकडून निराशा, देवाकडून निराशा, तेव्हा ज्यांच्याकडून आपल्याला थोडीशी आशा संभवते, ज्यांच्याकडून आपल्या जीवनाच्या कल्याणाचा विश्वास, जीवन कल्याणाचा विश्वास जिथे जागा होतो, तिथं बाकीच्यांची व्यावृत्ती आणि एकाचा निश्चय करण्याकरता आता या शब्दाची योजना केली जाऊ शकते. हा स्वतंत्र आता शब्दाचा अर्थ तुकोबारांनी आपल्याला बोलून दाखवला. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुकोबाराय माझं गोमटं करा अशी संतांच्या चरणाजवळ प्रार्थना करतात. पण अडचण अशी आहे, गोमटं करा म्हणजे नेमकं काय करा? गोमटं शब्दाचा अर्थ कल्याण, माझं भलं करा, माझं कल्याण करा, गोमटं करा. पण कल्याण करा तरी म्हणजे तरी काय करा? कल्याण करा म्हणजे भिवंडी करू नका. कल्याण करा, कल्याण करा म्हणजे काय करा? जीवनाच्या कल्याणाचे जे अर्थ आपण अंतःकरणामध्ये धारण करतो ते आपल्या बुद्धिकक्षेच्या मर्यादेत असतात. ज्याला ज्याला जीवनामध्ये ज्याची ज्याची अत्यंतिक गरज वाटते त्या त्या पदार्थाची प्राप्ती हे त्या त्या काळातलं कल्याण असतं. विचार करा ना, आपण खूप भूक लागलेल्या माणसाला 4 दिवसापासून ज्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये, त्या माणसाला मोक्षात कल्याण वाटेल का भाजी भाकरीत कल्याण वाटेल? हो, विचार करा ना. रोगानं मरायला टेकलेल्या माणसाला जर तुम्ही त्याला म्हणालात की आता तू 4-2 तासामध्ये 4-5 मिनिटामध्ये जर मरणार आहेस, मी तुला 10 कोटी रुपये देतो, त्याला 10 कोटी महत्वाचे आहेत का औषध महत्वाचं? कल्याण हे त्या काळामध्ये औषधात आहे, कारण त्याला औषधाची अत्यंतिक आवश्यकता आहे. त्या काळामध्ये अन्नाची, भुकेल्या माणसाला अन्नाची अत्यंतिक आवश्यकता आहे. अहो, खूप तहान लागलेल्या माणसाला तुम्ही वाटेल ते देण्याचा प्रयत्न करा, त्या काळामध्ये त्याला पाण्याशिवाय दुसरं काही गोड वाटणार नाही. म्हणजे आपल्या कल्याणाच्या, आपल्या धन्यतेच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून बदलत जातात. एक निश्चयात्मक आणि शास्त्रशुद्ध अशी निश्चय कल्याणाची भावना माणसाच्या अंतःकरणामध्ये एकदम कधी जन्माला येत नाही. मला मोक्ष मिळवण्यात कल्याण आहे, कुणाला वाटतं? देव भेटण्यामध्ये कल्याण आहे, कुणाला वाटतं? देव कुणाला नको? देवाची बायको पाहिजे, लक्ष्मी ती पाहिजे. देवाची कुणाला गरज नाही आहे, आम्हाला लक्ष्मी पाहिजे. हो,
पण लक्ष्मी पडली पतिव्रता, ती नवऱ्याला सोडून राहत नाही आणि आम्हाला तिचा नवरा नकोय, मग ती कशी येईल? हा? रावणात मग ह्याच्यात काय फरक राहिला आपल्यात? बघ मला सांगा, सीता मातोश्री लक्ष्मी माता आहेत ना, पतिव्रता आहेत ना, मग रावणाला जर सीता पाहिजे होती तर रामाला घरी घेऊन यायचं, सीता मागोमाग चालत आली असती ना. पण त्याला राम नको होता, फक्त लक्ष्मी पाहिजे होती. असे रावणाचे वंशज दिसतातच ना. त्यांना परमात्मा नकोय, पण परमात्म्याची पत्नी पाहिजे. पण आपल्याकडे तसं होत नाही. नित्यनेम नामी लक्ष्मी वल्लभ तयाजवळी आहे ना, रोज म्हणतो आपण. का बोलतो मी आपल्याला? आमच्या कल्याणाच्या भूमिका निश्चयात्मक नाहीत महाराज. गोमट करा, गोमट करा, गोमट करा, काय करा? थंडी वाजणाऱ्या माणसाला काहीतरी अंगावर पांघरायला मिळणं गोमट आहे, भूक लागलेल्या माणसाला अन्न मिळणं गोमट आहे, रोग्याला औषध मिळणं गोमट आहे, दरिद्री माणसाला संपत्ती मिळणं गोमट आहे, झोप येणाऱ्या माणसाला कीर्तन सुरू होणं महत्वाचं आहे, गोमट आहे. त्याच्याशिवाय झोप येत नाही. काय करायचं, कसं करायचं? गोमटेपणाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जीवाला गोमट वेगवेगळं वाटतं आणि वेगवेगळं गोमट वाटणं हाच प्रपंच आहे. विठ्ठला 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 प्रत्येकाला वेगवेगळ्या भावना निर्माण होणं आणि कल्याणाच्या त्या भावना आपल्या जीवनामध्ये समृद्ध व्हाव्या असं वाटत राहणं हा प्रपंच आहे. प्रपंच वेगळा असू शकतो महाराज, परमार्थात वेगळे पण मान्य नाही. ज्ञानोबारायांचा प्रपंच, नाथ महाराजांचा प्रपंच, गोरोबा काकांचा प्रपंच हा वेगळाच आहे. नाथ महाराज अत्यंतिक श्रीमंतीमध्ये आहेत, चोखोबाराय अत्यंत दारिद्र्यात आहेत. दोघांचा प्रपंच पूर्ण भिन्न आहे. ज्ञानोबारायांचा विवाहच झालेला नाही, तुकोबारायांची 2 लग्न झालेली आहेत, गोरोबा काकांची 2 लग्न झालेली आहेत. प्रपंचात भेदच आहे. एकाचा श्रीमंतीचा प्रपंच आहे, एखाद्याचा दारिद्र्याचा प्रपंच आहे. प्रपंचामध्ये भेद असू शकतो. ज्ञानोबारायांचा प्रपंच आणि चोखोबारायांचा प्रपंच याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असेल, पण ज्ञानोबारायांचा परमार्थ आणि चोखोबारायांचा परमार्थ याच्यात नखा एवढं अंतर आहे का? दाखवून द्या, दाखवून द्या. आपण नाही ना, नाही. जो ज्ञानोबारायांचा परमार्थ, ज्ञानोबारायांना परमात्म्याची जी अनुभूती आली तीच अनुभूती चोखोबारायांना आहे, तीच अनुभूती गोरोबा काकांना आहे, तीच अनुभूती जनाबाईंना आहे, तीच अनुभूती नामदेवरायांना आहे, तीच अनुभूती कबीर महाराजांना आहे. काय फरक आहे चौघांच्या अनुभूतीमध्ये मला सांगा? परमार्थ वेगळा नसतो महाराज. सगळ्यांना एक गोमट वाटलं की ते पारमार्थिक झाले आणि सगळ्यांना वेगळं गोमट वाटायला लागलं की ते प्रापंचिक झाले. अगदी सरळ विचार आपण करा, साधा विचार आपण करा. आणि या दृष्टीने विचार केला तर तुकोबाराय गोमट करा म्हणतात म्हणजे नेमकं काय करा? गोमटेपणाची निश्चयात्मक व्याख्या या अभंगामध्ये तुकोबारायांनी केली नाही. परंतु आपल्याला या अभंगात गोमटेपण म्हणजे तुकोबारायांना काय अभिप्रेत आहे याचा विचार करायला थोडा वाव आहे. कारण सांगतो मी आपल्याला त्याचं अगदी थोडक्यामध्ये. मी बरोबर 10 पर्यंत संपवण्याचा प्रयत्न करतो. मी आधीच सांगतो, शब्द बिब्द देत नाही, प्रयत्न करतो 10 पर्यंत संपवायचं. थोडं इकडं तिकडं झालं तर आपण सहन करा. कारण असं आहे की एखाद्या शब्दाचा अर्थ करताना शब्दाचा अर्थ कसा करायचा असतो याचं एक शास्त्र आहे, याचं एक व्याकरण आहे, याची काही शिस्त आहे. कुठल्याही शब्दाचे कोणतेही अर्थ करून आम्हाला आमचा व्यवहार चालवता येणार नाही आणि आमचा परमार्थही आम्हाला चालवता येणार नाही. शब्द कानावर पडतो. शब्दाला असं आहे, शब्दाच्या ठिकाणी 3 शक्ती असतात. एकाला म्हणतात अभिधा शक्ती, दुसऱ्याला म्हणतात लक्षणा शक्ती, तिसऱ्याला म्हणतात व्यंजना शक्ती. हे आपल्याला लक्षात घेऊन अर्थ करता आले पाहिजे. त्याही पेक्षा पुढे जाऊन बोलायचं झालं तर शब्द ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला स्वतःचा कोणताही अर्थ, विवक्षित अर्थ घेऊन शब्द जन्माला येत नाही. शब्द जन्माला येताना स्वतःचं विवक्षित महत्व घेऊन जन्माला येत नाही. तो शब्द ज्यांच्या मुखातून बाहेर पडतो त्यांचं महत्व त्या शब्दाच्या मागे उभं राहत असतं. लक्षात घ्या, आपण जी भाषा बोललो तीच भाषा तुकोबाराय बोलले हो.
आहे ना, काय वेगळ्या भाषेत बोलले तुकोबाराय? तुमच्या आमच्या भाषेतच बोलले. आपण जे शब्द वापरतो तेच तुकोबारायांनी वापरले. आपण ज्या शिव्या देतो त्याच तुकोबारायांनी दिल्या. पण तुकोबारायांच्या शिव्या सुद्धा ओव्या झाल्या आणि आम्ही ओव्या म्हटल्या तरी त्या देवाला शिव्यासारख्या लागतात. काय करता का बाबा? तुकोबाराय आपलीच भाषा बोलले ना, पण ती भाषा अजरामर झाली. त्या भाषेने अनेकांची जीवन समृद्ध केली. त्याच शब्दाने अनेकांना परमात्मा स्वरूपता प्राप्त करून दिली. तुकोबारायांच्या त्याच अक्षराने अनेकांना अक्षरत्व प्राप्त करून दिलं. हे सामर्थ्य आम्ही तेच शब्द वापरतो, तीच अक्षर वापरतो. मग आमच्या बोलण्यामध्ये ते सामर्थ्य का येत नाही? कारण शब्दाला त्याचं स्वतःचं सामर्थ्य नसतं. तो ज्यांच्या मुखातून बाहेर पडतो ना, त्यांचं सामर्थ्य घेऊन शब्द व्यक्त होत असतो. ऐका, शब्दाला स्वतःची किंमत नाही आहे. ते म्हणून आपल्याकडे मी काय म्हणतो याला कीर्तनात काही महत्त्व का बसला पाहिजे. नामा म्हणे बाप रखुमा देवीवर, चोखा म्हणे, गोरा म्हणे, हे शिक्का असले तर प्रमाण. मी काय म्हणतो तुझं तुझ्याजवळ ठेव बाबा. तू काय म्हणतो आम्हाला काय करायचं? मी खरं सांगू आपल्याला, मी काय म्हणतो याला परमार्थात किंमत नाही, याच्यात महत्त्व नाही. आपल्या घरात तरी काय किंमत आहे याला? काय किंमत आहे घरी? म्हणून बघा बरं, मी काय म्हणतो ती म्हणते तुमचं राहू द्या, मी काय म्हणते ते आधी ऐका, तुमचं राहू द्या, नंतर चालत राहील तुमचं. काय किंमत आहे आपली? मी काय म्हणतो ते. मग मी काय म्हणतो याला जर प्रपंचात किंमत नाही, परमार्थात कशी? म्हणून तुका म्हणे शिक्का बसला पाहिजे त्याच्यावर, तर त्याला प्रामाण्य आहे, तर त्याला महत्त्व आहे, नाहीतर नाही. म्हणून शब्दाचा अर्थ करायचा असेल तर त्याचं एक शास्त्र आहे, त्याच्या मागे एक विचार आहे. आपल्याला विस्तारानं त्या शब्दाचा अर्थ कसा कसा करावा याची जवळजवळ 19 कारणं आहेत. मला ती सांगायचीच नाहीत आपल्याला. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्याच्या पहिल्या अध्यायामध्ये या संबंधात काही चिंतन मांडलंय. चिंतन शब्दशः मांडलेलं नाही, पण आचार्यांनी श्रुतीचा अर्थ करताना ज्या पद्धतीनं अर्थ केला, ज्या शैलीनं अर्थ केला, ती शैली जर आपण लक्षात घेतली तर शब्दाचे अर्थ कसे करावे लागतात याचा आदर्श आपल्याला प्राप्त होईल. तसा आदर्श आचार्यांनी स्थापित करून दिलेला आहे असं आपल्या लक्षात येईल. फार वेळ घेणार नाही, थोडक्यात सांगतो. पहिला अध्याय ब्रह्मसूत्राचा, विस्तार तर अजिबात करणार नाही, उदाहरणं देईन थोडी थोडी. पण लक्षात घ्या, शब्दाचा अर्थ कसा करायचा त्याच्याकरता आचार्यांनी 3 गोष्टी आपल्याला श्रुतीच्या संबंधानं सांगितल्या. 3 प्रकारच्या श्रुती आचार्यांनी पहिल्या अध्यायामध्ये आपल्या समोर मांडल्या आहेत. एक स्पष्ट ज्ञापक श्रुती आहे, एक अस्पष्ट ज्ञापक श्रुती आहे आणि एक संदिग्ध श्रुती आहे. 3 प्रकारच्या श्रुती. विस्तार नाही, मी तुकोबारांच्या प्रमाणानं आपल्याला बोलतो, प्रमाणातून बोलतो. थोडं ऐका. जिथं स्पष्ट ज्ञापक श्रुती असते तिथं अर्थ करताना शब्दाकडे लक्ष द्या. उदाहरण देतो मी आपल्याला. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द आणि प्रकरण पहा, आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करताना शब्द पहा, प्रकरण पहा आणि मागचा पुढचा संदर्भ बघून शब्दाचा अर्थ ठरवा. 3 गोष्टी त्याच्यामध्ये. उदाहरणं सांगतो. तुकोबारांची 3 उदाहरणं सांगतो. तुकोबारांनी भगवंताजवळ प्रार्थना केली, सगळ्यांना माहिती असणारा अभंग, हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. स्पष्ट मागणं आहे, देवा आम्हाला एवढंच दान द्या, आम्हाला तुमचा विसर पडू देऊ नका. सरळ आहे ना? ह्याच्यात काय विचार करायचा आहे? याचा अर्थ तुमचा आठव होऊ द्या असं नाही आहे, तुमचा विसर पडू देऊ नका हेच मागायचं. शब्दच बघा, कारण स्पष्ट मागणं आहे. याच्या मागण्यामध्ये काही लपवलेलं नाही, काही आडपडदा नाही. कोणत्या तरी शब्दाचे 4-2 अर्थ होतात आणि त्या अर्थापैकी एखादा अर्थ घ्या, असा काही इथं संदिग्धता अशी कोणती ठेवलेली नाही. तुझा विसर न व्हावा एवढंच आमचं म्हणणं आहे. याचा अर्थ तुझा आठव व्हावा असं नाही आहे. आठव आम्हाला आहेच आहे, कालांतराने विसर पडू देऊ नका हे आमचं मागणं आहे. आठवात नाही आहे आम्हाला, हे तुकोबारायांचं म्हणणं आहे. याला स्पष्ट ज्ञापक श्रुती म्हणतात. काही अस्पष्ट ज्ञापक मागण्यात तुकोबारांनी देवाजवळ केलंय की अस्पष्टता आहे, हे का ते असा अर्थ नेमका त्याच्यातला कळत नाही. आता याची प्रमाण काय देऊ मी आपल्याला? साधं म्हणून जाऊ का प्रमाण देऊ? काय करू? देऊ का म्हणायचंय?
आता तुझं कळेल ते करी, आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दूरी धरी, जवळी अथवा दूरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणतेपणे, शरण आलो नेणतेपणे, संसारी अथवा नको, शरण आलो नेणतेपणे, शरणालो नेणतेपणे. नाटाचे अभंग तुकोबराय बोलतात. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी. देवानी काय करावं? तारावं का मारावं? तारायचं तर तार, मारायचं तर मार. स्पष्टता आहे का अस्पष्टता आहे? अस्पष्टता आहे, कळत नाही ना. जवळी अथवा दुरी धरी, जवळ धरायचं तर जवळ कर, नाही दूर लोटायचं तर दूर लोटून दे देवा, आमचं काही म्हणणं नाही. घाली संसारी अथवा नको, संसारात घालायचं तर घाल, नाही तर नको घालू. काय स्पष्टता आहे याच्यामध्ये? सगळी अस्पष्टता. मग ह्याच्याकरता काय करा? याच्याकरता आपल्याला शब्दाबरोबर प्रकरण काय चाललंय हे बघा. शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने बहुदिनवणे रंकाहुनी. तुकोबाराय जे बोलतात त्याच्यामध्ये हे प्रकरण चाललंय, ते शरणागतीचं प्रकरण चाललंय. आणि शरणागतीला निवडीचं स्वातंत्र्य नसतं, म्हणून तुला जे करायचंय ते आमच्या बाबतीत तू कर, अर्थ करा. आणि काही वेळेला संदिग्ध श्रुती असते, त्यावेळेला शब्द पहा, अर्थ पहा, प्रकरण पहा आणि त्या प्रकरणाबरोबर मागचे पुढचे संदर्भ बघा आणि मग शब्दाचा अर्थ ठरवा. गोमटे ते करा माझे. गोमट करा म्हणजे काय करा? संदिग्धता आहे ना, मग या संदिग्धतेच्या निवृत्ती करता मागचे पुढचे संदर्भ बघा. गोमट म्हणजे काय? कल्याण करा. प्रकरण कशाचं चाललंय? संतांच्या प्रार्थनेचं चाललंय. आणि मागचे पुढचे संदर्भ जर लक्षात घेतले तर गोमट म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला करता येऊ शकतो. आता ते सगळे अर्थ सांगत बसत नाही. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. आमच्या अंतःकरणातल्या अविद्येच्या सगळ्या गाठी सुटल्यानंतरही पायाला मिठी द्यावी लागत असेल तर अंतःकरणातल्या अविद्येच्या गाठी सुटणं म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त होणं. आणि ब्रह्मज्ञानानंतरही संतांच्या पायी मिठी मारायची असेल तर ती फक्त भक्ती करता मारावी लागते. म्हणून आम्हाला भक्ती प्राप्त होणं याच्यात गोमटेपण आहे. हा गोमट्याचा सरळ अर्थ झाला. भक्तीची प्राप्ती हे गोमटेपण. सगळे अर्थ सांगत बसत नाही. कृपावंत, साधू, संत, जीवलग, प्रत्येक शब्दाचा अर्थ बघा आणि गोमट्याचा अर्थ ठरवून घ्या. कृपावंत म्हटलंय, ज्ञानोबाराय तुकोबाराय असं म्हणत नाहीत. आता तुम्ही दयावंत नाही ना, दयान कृपा म्हणलं असतं तर काय बिघडलं असतं? आता तुम्ही दयावंत, साधू, संत काय बिघडलं असतं? म्हणलं नाही ना. कृपावंत म्हटलंय कारण कृपा आणि दया याच्यात अंतर असते. भक्ताच्या जीवनातली अनुकूलता प्राप्त करून देणं याला भगवंताची कृपा म्हणतात. आणि भक्ताच्या जीवनातली प्रतिकूलता निवृत्त करणं याला दया असं म्हणतात. कृपा वेगळी असते आणि दया वेगळी असते. कृपेमध्ये अनुकूलाची प्राप्ती आहे आणि दयेमध्ये प्रतिकूलाची निवृत्ती आहे. काय सांगू आपल्याला? अंबरीशाच्या वर कृपा करावी, लोभ निर्माण झाला, प्रेम होतं म्हणून दुर्वासाच्या मागे सुदर्शन चक्र लाग. भागवतातली कथा अंबरीशाची माहिती आहे ना. मग दुर्वासाच्या मागचं सुदर्शन चक्र भगवंताने अंबरीशाच्या विनंतीवरून, आज्ञेवरून थांबवलं. हे दुर्वासाच्या जीवनात निर्माण झालेलं संकट दूर केलं. दुर्वासावर दाखवली ती दया आणि अंबरीशावर केली ती कृपा. हा फरक. भक्तावर होते ती कृपा. लक्षात घ्या. बाकीचा विस्तार मला करायचा नाही. आता तुम्ही कृपावंत, आमच्या जीवनामध्ये सगळी अनुकूलता प्राप्त करून देणं याला गोमट असं म्हणतात. आता ह्याचे अर्थ सगळे लावून घ्या. माझ्याकडे वेळ कमी आहे, थोडासा विचार सांगायचा आहे. शब्दाचा अर्थ करत असताना होतं असं, ऐका, हे जसे अर्थ शब्दाचे करावे लागतात, व्याकरणामध्ये याचे जसे नियम आपल्याला सापडतात, तसा विचार थोडासा अजून बारकाईनं केला तर आपल्या असं लक्षात येतं की बऱ्याच वेळेला शब्दाचा, वाक्याचा अर्थ करत असताना त्या शब्दाची वाक्यातली जागा काय हे बघावी लागते.
कारण शब्दाबरोबर येणारा भाव हा त्या शब्दाला एक स्वतंत्र उंची प्राप्त करून देणारा असतो. शब्द येतो, शब्दाचा अर्थ कळतो, पण शब्दाच्या मागचा भाव त्या अर्थाला अजून व्यापकता निर्माण करून देत असतो. त्या अर्थाचे वेगवेगळ्या छटा त्या भावामुळे निर्माण होत असतात. मी छोटंसं उदाहरण आपल्याला सांगतो ना. एखादा मुलगा आहे, वर्गामध्ये पहिला आला, आई त्याला जवळ घेते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याला म्हणते फार शहाणा आहे. हेच तिचाच नवरा बाजारात जाऊन चुकीची भाजी आणतो, तेव्हाही ती हेच म्हणते फार शहाणे. शब्द एकच आहे ना, दोन्हीकडे वापरलेला शब्द एकच आहे की नाही मला सांगा. शहाणा या शब्दाचा अर्थ दोन्हीकडे समान व्हायला पाहिजे की नाही. पण मुलाच्या बाबतीत शहाणा म्हणजे गुणी. पुढचं बोलायची मला गरजच वाटत नाही, इतके तुम्ही शहाणे आहात. का बोलतो मी आपल्याला, शब्द जरी एक असला तरी शब्दाच्या अर्थाबरोबर शब्दाचा प्रकट होणारा भाव त्या अर्थाची वैविध्यता आपल्या समोर निर्माण करतो. म्हणून जनाबाईंना ज्ञानेश्वरीच्या बाबतीत हे म्हणावं लागलं, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, तेहे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानदेव मंगळमुनी सेवा करी दासी जनी, है ना. जनाबाई ज्ञानेश्वरीचं कौतुक करताना भाव अक्षराची गाठी, भाव धरोनिया वाची ज्ञाने, अर्थ धरोनिया नाही ना, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी का म्हटलं असेल, याच्या मागे काही कारण आहेत. म्हणून वाक्यामध्ये बऱ्याच वेळेला शब्दाची अनुपस्थिती असली तरी शब्दाचा भाव लक्षात घेऊन त्या शब्दाला, शब्दाच्या अर्थाला गृहीत धरावं लागतं, तर वाक्याचा अर्थ लागत असतो, नाहीतर वाक्याचा परिपूर्ण अर्थ लागत नसतो. हे लक्षात घ्या. शब्दाची उपस्थिती नाही, पण अर्थ व्यक्त होण्याकरता त्या शब्दाला गृहीत धरावं लागतं. अनुपस्थितीतही शब्दाचं गृहीतक हे वाक्याला अर्थपूर्णता देत असतं. आता हे कितपत कळतंय मला माहीत नाही, पण उदाहरण सांगतो मी आपल्याला. शब्दाची अनुपस्थिती असली तरी त्या शब्दाला गृहीत धरावं लागतं, तर वाक्याचा अर्थ लागतो, नाही तर अनर्थ होतो. मी उदाहरण सांगतो आपल्याला. एक मनुष्य आहे, रस्त्यानं निघाला, भूक लागली म्हणून खिशात पैसे होते म्हणून एका हॉटेलमध्ये शिरला. तिथं काय खायचं होतं ते खाल्लं आणि तिथून निघताना आता पैसे देऊन बाहेर पडायचं. उठता उठता तिथं ज्या ताटामध्ये त्यांनी जे काही खाल्लं होतं तिथून उठताना त्यांनी तिथलेच 2 चमचे घेतले आणि खिशात ठेवले. 2 चमचे. आता सवय असते लोकांना, म्हणजे ते चोर नसतात, ते काय असतं, लोकांचा स्वभाव असतो. ते जिथं जातात तिथलं स्मरण म्हणून काहीतरी घेऊन येतात. चोर म्हणायचं, चोर नाही, स्मरण म्हणून घेऊन येतात. आता होतच असं आपल्याकडे सप्ताह झाल्यावर आम्ही तुमच्या सप्त्याला होतो कसं काय टाळ, स्मरण म्हणजे त्यांचं स्मरण आणि सप्ताह करणाऱ्याचं बस. अरे दर सप्त्याला 10-15 टाळ गायब होतात महाराज. टाळाची किंमत कमी नाही. बरं, दुसऱ्या सप्त्यात कुठंतरी ओळखीचा टाळ दिसतोच की. दिसतो, कळतच. एक जण माझ्या कीर्तनाला आले, ते म्हणले महाराज मी कीर्तनाला होतो. म्हणलं कसं काय, हे काय तुमची चप्पल माझ्या स्मरण, हे स्मरण म्हणून घेऊन त्यांनी 2 चमचे उचलले खिशात. त्याचं दुर्दैव असं आडवं आलं की ते चमचे खिशात ठेवताना त्या हॉटेलच्या मालकाने बघितलं. मालकाने त्याला पकडलं. तुम्हाला लाज वाटत नाही, आमच्या हॉटेलमधले चमचे चोरता. म्हणलं काय चोरण्याचं असं म्हण, डोळ्या देखत घेतले, चोरायचं काय त्याच्या. म्हणलं डोळ्या देखत घेतले म्हणजे अरे आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे. 2 क्षेत्रामध्ये चमच्यांना किंमत फार. हॉटेल. तर म्हणलं आमचे चमचे तुम्ही का घेतले, घेण्याचं कारण काय, आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे. तुम्ही गेलात इथून की न धुता आम्ही दुसऱ्या गिराईकाला देतो आणि तुम्ही आमचे चमचे घेऊन जाता, आम्हाला कमी पडत नाहीत का, असं कसं करता तुम्ही, आमचे चमचे घेऊन जायचं कारण काय. तोंडला मला रागवायचं कारण नाही, तुम्ही डॉक्टरला विचार. डॉक्टरचा काय संबंध. त्यांनी खिशातून बाटली काढली, त्याच्यावर लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे. दृष्टांत माझा संपला. मला आपल्याला असं विचारायचं आहे, जेवणानंतर 2 चमचे घेणे काय, कुठं लिहिलंय.
शब्दाची अनुपस्थिती असली तरी शब्दाचा यथार्थ अर्थ जर सिद्ध करायचा असेल तर त्या शब्दाची उपस्थिती गृहीत धरावी लागत असते, कारण त्या शब्दाचा तो भाव व्यक्त झाल्याशिवाय वाक्याला अर्थपूर्णता येत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून गोमट करा गोमट करा गोमट करा म्हणजे नेमकं काय करा याचा एक अर्थ आपल्याला या सगळ्या आत्तापर्यंत सांगितलेल्या नियमाच्या अनुषंगानं माझं गोमट करा असं जे तुकोबारायांचं म्हणणं आहे ते करा म्हणजे नेमकं काय करा हे तुकोबारायांना कोणता भाव अभिप्रेत आहे याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा भजन करू, वेळेच्या मर्यादेमध्ये संपवायचं आहे म्हणून थोडंसं चिंतन करू, सेवा संपवू. विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमाये 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय जय विठोबार कुमाई 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 विठोबार बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार जय जय विठोबा. साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुकोबारा या अभंगामध्ये संतांच्या चरणाजवळ मागणं मागतात, त्या मागणीचा विचार आपल्याला करायचा आहे. पण हे भार ओझे तुम्हासी हे विठ्ठला विठ्ठल 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 ते करा माझे भार ओझे तुम्हासी. एक खरं गोमट काय असेल तर हे काय करावं याची अपेक्षा आहे. मी काय करावं बघू. सध्या तरी काढून फोटो काढून झालेत का? जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये संतांच्या चरणाजवळ मागणं मागतात. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. माझं गोमट करा असं तुकोबारायांचं या अभंगातलं मागणं आहे. गोमट करा म्हणजे नेमकं काय करा, या शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा या संबंधातला थोडासा विचार आपण करून आलो. शेवटचा अर्थ मला आपल्याला सांगायचा आहे. तुकोबाराय संतांजवळ गोमट करा असं मागतात. गोमट करा म्हणजे नेमकं काय करा.
आमच्या कोणत्या अर्थाचं कल्याण करा? ज्ञानानं करा, भक्तीनं करा, कर्मानं करा, समाधीने करा, वारीनं आमचं कल्याण करा, नामस्मरणानं कल्याण करा. नेमकं कल्याण करा कसं करा? याचा आणखीन एक अर्थ आपल्याला असं सूचित करता येतो की तुकोबाराय संतांनाही प्रार्थना करतात की माझं गोमटं करा. आपण प्रार्थना कुणाकडे करतो याच्यावरूनही शब्दाचा अर्थ कोणता करायचा हे थोडंसं लक्षात घ्यावं लागतं. थोडंसं स्पष्ट उदाहरणाने बोलून संपवायचं असेल तर इतकंच सांगतो की संतांकडे आपण पांडो इथपासून ते दृष्टादृष्ट विजय होवावेजी हा जो मानवी जीवनाच्या कल्याणाचा चढता आलेख ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला आहे आणि त्याच्यामध्ये दृष्टादृष्टावरचा विजय या लोकामध्ये आपल्याला सहजतेनं प्राप्त करून घेता येणं ही कल्याणाची अत्यंतिक उच्च कोटीची भूमिका ज्ञानोबरायांनी मांडून ठेवली. त्याच्यामध्ये मानवी जीवनाच्या परिवर्तनाचे किती सूक्ष्म नियम आणि किती सूक्ष्म अवलोकन ज्ञानोबरायांनी व्यक्त केलंय आपण पाहून घ्या. केवढा उंच आलेख आहे, केवढा चढता आलेख आहे. ज्याला दुसऱ्याचं सुख बघवत नाही इथपासून तो ज्याचा दृष्टादृष्टावर विजय प्राप्त करून घेण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. ही जर उंची आपण तपासली तर ज्ञानोबारायांना आपलं जीवन कोणत्या पद्धतीनं आपण जगणं अपेक्षित आहे हे आपल्याला कळतं. म्हणून सूत्राच्या भाषेमध्ये मथित अर्थ जर काढायचा झाला तर आपल्याला इतकं निश्चित म्हणता येतं की आपल्याला आपलं जीवन तेवढं कळत नाही जेवढं ज्ञानोबाराय तुकोबारायांना आपलं जीवन कळालेलं आहे. आम्हाला तेवढे ओळखत नाही महाराज की जेवढे ज्ञानोबाराय तुकोबाराय आम्हाला ओळखतात. ते आम्हाला अंतर्बाह्य ओळखून आहेत. ज्ञानोबाराय तुकोबारायांना आम्ही कोण आहोत, आम्ही कसे आहोत, आमच्या वृत्तीत कोणत्या कारणाने बदल होऊ शकतात, आमच्या वृत्तीचं स्थैर्य, आमच्या जीवनाची धन्यता याचा निश्चयात्मक विचार संतांजवळ जेवढ्या प्रौढपणाने आहे आम्ही तेवढा बालिश विचार स्वकल्याणाचा आमच्या जीवनात आम्ही करत राहतो. आपण थोडंसं गंभीर होऊन या विषयाकडे बघा. आमचं कल्याण माहिती आहे त्यामुळे आमचं गोमटं करा ही प्रार्थना जेव्हा तुकोबाराय करतात तेव्हा संतांसमोर ही प्रार्थना करत असल्यामुळे गोमटं करा म्हणजे नेमकं काय करा याची कोणतीही व्याख्या तुकोबाराय या अभंगामध्ये करत नाहीत. का करत नाहीत? कारण आपण व्याख्या केली तर त्याला मर्यादा पडतात. म्हणून गोमटं करा म्हणजे काय करा, ते गोमटं म्हणजे काय हे तुम्हीच ठरवा आणि तुम्ही ज्याला गोमटं म्हणता ते आमच्या जीवनात आमचं करा. ही तुकोबारायांची या अभंगातली भूमिका आहे. कारण आमच्या बुद्धीनं आम्ही आमच्या जीवनाकडे पाहू तर परिच्छिन्न विचार आहे, मर्यादित विचार आहे, संकुचित बुद्धी आहे, स्वार्थी बुद्धी आहे, विषयासक्त अंतःकरण आहे. या विषयासक्त अंतःकरणानं आमच्या कल्याणाच्या ज्या भूमिका आम्ही मांडू ना त्याच्यामध्ये उच्च प्रतीच्या विषयाची प्राप्ती करून घेणं यालाच आम्ही धन्यता मानू. आणि दुर्दैवाने हा शब्द फार जाणीवपूर्वक आता वापरतोय, गांभीर्यानं वापरतोय, सावधगिरीने वापरतोय. आपण सगळे सुशिक्षित आहात, आपण सगळे स्वजीवनाचं कल्याण साधून घेण्याच्या इच्छेने मंदिरामध्ये नित्य येणारी भाविक मंडळी आहात. तुमच्यासमोर बोलताना सावधगिरीनं बोलतो मी आपली. परंतु सध्याचा काळ आपण डोळ्यासमोर ठेवला तर आपल्या लक्षात येईल की उच्च प्रतीच्या विषयाची प्राप्ती करून घेणं यालाच मनुष्य आपल्या जीवनाची धन्यता समजतो आहे. आणि त्या विषयाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नाला मनुष्य पुरुषार्थ समजतो आहे. आमच्या पुरुषार्थाच्या आणि आमच्या जीवनाच्या धन्यतेच्या व्याख्या आम्ही केव्हाच बदलून टाकल्या. आम्ही उच्च प्रतीचा, तुम्हाला जर सामान्य तांदूळ मिळत असेल तर मला बासमती मिळाला पाहिजे याच्यातच माझ्या जीवनाची धन्यता आहे. तुम्हाला 2 चाकी गाडी मिळत असेल तर मी 4 चाकी गाडीतून जाणं याच्यातच माझ्या जीवनाची उच्च प्रतीचे विषय मिळत गेले पाहिजेत एवढीच आमची अपेक्षा. महाभारताने म्हणून म्हटलंय मनुष्या ह्याड्यताम प्राप्य राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रतामपि. पुढचं 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 मिळत राहिलं पाहिजे आणि ते मिळवणं एवढंच जीवन आमचं सुखी आहे, त्या मिळवण्यातच जीवनाची इति कर्तव्यता आहे असा गैरसमज आम्ही करून घेतला. कधीतरी मिळवणं थांबण्यात जीवनाची धन्यता असते हे अजून आम्हाला कळलं नाही. आम्हाला कधीतरी ही अवस्था जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे की परमात्मा समोर येऊन वाटेल ते देण्याचं आमिष आम्हाला दाखवेल तरी नको म्हणण्याचं धाडस आमच्या ठिकाणी निर्माण होणं ही जीवनाची धन्यता आहे हे आम्हाला अजून कळालं नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आम्हाला त्या भूमिका दाखवून दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या द्रव्याला नको म्हणून परत पाठवण्याचं धाडस जे तुकोबारायांनी दाखवलं, ते धाडस दाखवण्याचं कारण काय? आमच्या समोर हा आदर्श तुकोबारायांनी उपस्थित करून ठेवला की आमच्या जीवनामध्ये काही नसलं तरी चालेल, पण जीवन नासवणाऱ्या गोष्टी तरी आमच्या जीवनात नाही आल्या पाहिजे. थोडंसं मी सामाजिक बोलतोय, थोडंसं विषयांतर होण्याची शक्यता आहे. म्हणून तुकोबाराय गोमटेपणाची व्याख्या करत नाहीत, कारण आम्ही आमच्या बुद्धीनं व्याख्या करू तर त्या फार संकुचित होतील, त्या फार लहान होतील. छोटंसं उदाहरण देतो आणि थांबतो. आपल्याकडे आपणही सगळे खेड्यातूनच आलेले आहात, मला माहिती आहे. खेड्यातला माणूस मी फार पटकन ओळखतो, आयुष्य खेड्यात गेलं माझं. खेड्यामध्ये काय आहे, ऋतूनुसार आपल्याकडे फळं येतात. आंब्याची फळं वेगळ्या ऋतूमध्ये, पेरू वेगळ्या ऋतूमध्ये, जांभूळ वेगळ्या ऋतूमध्ये, बोरं वेगळ्या ऋतूमध्ये, आवळा वेगळ्या ऋतूमध्ये, केळी वगैरे वगैरे वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी फळं येतात. आणि ती फळं घेऊन गल्लोगल्ली विकणारे काही विक्रेते असतात. ते एका निश्चित फळाचा व्यापार करत नाही. ज्या ऋतूमध्ये जे फळ येतं ते विकायला ते बाहेर पडतात. उन्हाळ्यामध्ये टरबूज विकतील, पपया विकतील, आवळे विकतील, अमुक विकतील, कैऱ्या विकतील, आंबे विकतील, विकतात. एक बाई त्या ऋतूमध्ये येणारी फळं विकणारी, बोराचं पीक आलं म्हणून आपल्या एका टोपल्यामध्ये तिने बोरं भरून घेतली आणि बोरं विकत गल्लीमध्ये फिरायला लागली. परिचित गल्ली. एका स्त्रीच्या घरामध्ये गेली. ती स्त्री परिचित, तिच्या घरी नेहमी जाणं येणं. आवाज दिला, ती घरातली स्त्री बाहेर आली. बोरं विकणाऱ्या बाईला म्हणाली, अगं काय गं, किती दिवसांनी आलीस? कुठं होतीस इतके दिवस? नाही म्हणे, इथेच होते, असं झालं तसं झालं. ती बसली. हिने तिला पाणी वगैरे दिलं. दोघींच्या प्राथमिक गप्पा झाल्या. बरं आहे का तुझं? तुमचं बरं आहे का? मुलीचं लग्न झालं का? मुलाला नोकरी लागली का? लग्न ठरलं का? अमुक झालं का? मुलीला कोणत्या गावी दिलं वगैरे वगैरे प्राथमिक गप्पा वगैरे झाल्या. आणि मग त्या घरातल्या बाईने त्या बाईला विचारलं, काय आणलं आज विकायला? ती म्हणाली, बोरं आणली आहेत, फार छान बोरं आहेत, जातिवंत बोरं आहेत, म्हणून तुम्हाला मुद्दाम विकण्याकरता आणली आहेत. तिने टोपल्यावरचं ते फडकं बाजूला केलं. छान छान बोरं तिला दिसली. ती म्हणाली, घ्या बोरं. ती म्हणाली, घेते. त्या दोघींचं बोलणं चालू असताना त्या घरातल्या बाईचा एक लहान मुलगा 4-5-6 वर्षाचा खेळत 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 तिथं आला. बोरं विकणाऱ्या बाईने त्या मुलाला बघितलं आणि ती म्हणाली, अरे हा केवढा मोठा झाला, मी अगदी पाळण्यात बघितला होता याला, किती मोठा झाला बाळू. येत मग तिने त्याला, बाळा ये जवळ ये जाऊ, हे बघ तुझ्याकरता मी काय आणलं, बोरांचं टोपलं, घे बोरं घे तुला पाहिजे तर. मुलगा हुशार, तो म्हणाला, मला नको, आईने सांगितलं हात घालायचा नाही कशात, मी बोरं नाही घेणार. ती म्हणाली, अरे घे, मी सांगते तुझ्या आईला, मी मावशी आहे तुझी, घे बोरं घे, लाजू नको, काही तुझी, मी पैसे पण घेणार नाही, तुझी आई तुला रागवणार नाही, घे बोरं. मुलगा म्हणाला, नको बोरं तुमची. मग त्या आईलाही कौतुक वाटलं. आईने मुलाला सांगितलं, बाळा घे ना, मावशी म्हणते ना बोरं आवडतात ना, आवडतात, मग घे बोरं. तो म्हणाला, नाही आई, मी नाही हात घालणार टोपल्यामध्ये, तू मला शिकवलं ना, मी नाही हात घालणार. आईला इतकं कौतुक, काय संस्कारी पोरगा आपल्या पोटाला, कुळाचा दीपक पोटाला आलं पोरग, फार छान. मी नाही द्या, मी नाही हात घालणार. तिला द्यायची, मावशीला द्यायची तर देऊ दे. मग ती म्हणाली, बरं मी देते, ये. तिने आपली मुठभर बोरं उचलली, त्याच्या हातामध्ये ठेवली, काय घ्यायचं होतं घेतलं, गेली. आईला कौतुक मुलाचं. ती म्हणाली, बाळा किती शहाणा आहेस रे, ती घे म्हणत होती तरी तू बोरं घेतली नाहीस, का नाही घेतली? घ्यायची ना, तुला आवडतात ना. मुलगा म्हणाला, आई मला बोरं नको होती असं नाही, मग का नाही घेतली? मुलानं सांगितलं, मी जर माझ्या हाताने घेतली असती तर एवढ्या हातात 2च बोरं आली असतात. तिने तिच्या हाताने दिल्यामुळं माझ्या शर्टाचे खिशे भरले, चड्डीचे खिशे भरले, ओंजळ भरून गेले. तसं आपल्या बुद्धीनं संतांकडे आपण गोमटेपणाची व्याख्या करू ना, तर 2च बोरं हाताला येतील, त्यांना त्यांच्या हाताने आमचं गोमटं करू द्या, आमचं जीवन धन्य होऊन जाईल. म्हणून तुकोबाराय गोमटेपणाची कोणतीही व्याख्या या अभंगामध्ये करत नाहीत, पण प्रार्थना मात्र ही करतात, गोमटे ते करा माझे. पण काय करू, तुम्हाला आमचं जे करावं वाटेल त्याच्यात आमचं गोमटं आहे. गोमटेपणा काय आहे हे आम्ही ठरवणार नाही, तुम्ही आमच्या बाबतीत जे कराल ते आमचं गोमटं आहे, हे तुकोबाराय याच्यातून सिद्ध करतात. आणि संतांसमोर एवढीच प्रार्थना करतात, गोमटे ते करा माझे.
भार ओझे तुम्हासी. माझ्या बुद्धीनं मी अर्थ करणार नाही. तुम्हाला आमच्या जीवनामध्ये जे द्यावं वाटेल, आमचं जे कल्याण तुम्हाला करावं वाटेल ते तुम्ही करा. त्याच्यातच आमचं गोमटं आहे, त्याच्यातच आमच्या जीवनाची धन्यता आहे. कारण संत महात्मे जीवाचं अकल्याण कधीही करत नसतात. जीवनाच्या धन्यतेकरताच, जीवाच्या जीवनाच्या धन्यतेकरताच संतांचा अवतार असतो. म्हणून तुकोबाराय गोमटं करा अशी प्रार्थना करतात. ही प्रार्थना लक्षात घेऊन संतांसमोर, देवासमोर, ज्ञानेश्वरीसमोर, गाथ्यासमोर बसून हात जोडून आपण ज्ञानेश्वरी गाथ्याला हीच प्रार्थना केली पाहिजे. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. आणि हीच भावना आपल्या अंतःकरणामध्ये सदोदित उत्थापित होत राहावी याच्याकरता नित्यनियमानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे. थोडा वेळ 5 ओव्या, 10 ओव्या, 15 ओव्या, जेवढा वेळ आपल्याला देता येणं शक्य आहे. मी सांगतो ना की माणसाच्या जीवनाच्या धन्यतेकरता फार काही करावं लागत नाही. 5 मिनटं ज्ञानेश्वरी, 5 मिनटं गाथान, 5 मिनटं रामकृष्ण हरीचं भजन, बस पुष्कळ झालं, काही लागत नाही. याच्या पलीकडे जीवन धन्य होण्याकरता काहीही लागत नाही. एवढा विचार आपण करा. रोज नियमानं थोडी ज्ञानेश्वरी वाचत चला. सगळ्यांच्या चरणावर डोकं ठेवून प्रार्थना करतो मी, पाया पडून प्रार्थना करतो, विनंती करतो, हात जोडतो आपल्यासमोर. पण ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. आपल्या जीवनाचं कल्याण याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मार्गानं होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी नाही, ऑइल पेंटनी मारलेली पांढरी रेघ आहे, हे लक्षात घ्या. दुसरी व्यवस्था नाही महाराज. ज्ञानेश्वरी गाथा सोडून आपल्या जीवनाच्या धन्यतेची दुसरी व्यवस्था या पृथ्वीच्या पाठीवर नाही, हे लक्षात घ्या. आपल्या जीवनाचं कल्याण होईल तर संत वाङ्मयानेच होईल, दुसरी व्यवस्था नाही. तुम्ही तीर्थयात्रा करा, तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करत चला, तुम्ही दान करा, तुम्ही धर्म करा, पण जोपर्यंत ज्ञानेश्वरीच्या आश्रयाने हे होणार नाही तोपर्यंत या कशालाही किंमत नाही. हे आपण कृपा करून लक्षात घ्या. जेव्हा जसं जमेल, लोक म्हणतात वाचतो हो आम्ही, पण आम्हाला कळत नाही. आणि इथं कळली कुणाला? आम्हाला कळते असं वाटतं तुम्हाला? आम्हालाही कळत नाही. आपण श्रद्धेने वाचायचं असतं महाराज. आईचा स्वभाव बालकाला कधीच कळत नसतो. फक्त आईला झटे देणं एवढंच बालकाला माहिती असतं. आईला पान्हा फुटणं हा जसा निसर्ग आहे ना, तसं आपण ज्ञानेश्वरी गाथ्याला झटे देत राहायचं आहे. त्यांना पान्हा फुटतो हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळं आपण त्याची चिंता करू नका. आम्हाला कळतं की कळत नाही याचा विचार करण्याचं आम्हाला कारण नाही. गोमटं म्हणजे काय हे जर त्यांना ठरवता येतं तर आम्हाला ते कळू द्यायचं की न द्यायचं हे ठरवण्याचा अधिकारही त्याच सद्ग्रंथांना आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे थोडा वेळ द्या. 5 ओव्या वाचा, 10 ओव्या वाचा, सकाळी वाचा, नाही दुपारी वाचा, ऑफिसमधून येताना वाचा, लोकलमध्ये वाचा, बसमध्ये वाचा, घरी आल्यानंतर वाचा, संध्याकाळी वाचा, रात्री वाचा, अंथरुणावर बसून वाचा, पडल्या पडल्या वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा. पण तुमच्या पाया पडतो महाराज, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. याच्याशिवाय काही खरं नाही, काही खरं नाही, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी गाथ्याचं चिंतन तुमच्या आमच्याकडून वारंवार होत राहावं आणि तसं करण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य संतांनी तुम्हाला आम्हाला द्यावं याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला बोला. तुकाराम 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 तुकाराम.
आ तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय 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 विठ्ठल जय जय हा बोलिले पुढे वेळेवा पुढे उत्तर अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार म्या तुला अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा महाराज तुम्ही अतिशय सुंदर आपला सप्ताह सुरू आहे आणि आपल्या सप्त्याच्या पूर्वार्धाकडून उत्तरार्धाकडे आपण कधी आलो हे आपल्याला कळलं नाही. इतके आपण भारावून गेलो या आठवड्यामध्ये आणि चढत्या क्रमाने आपल्या इथे कीर्तन सेवा सादर होत आहेत. आपलं खरंच भाग्य आहे की महाराज अतिशय कळकळीने आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करत होते. जास्त न बोलता मी एवढंच म्हणू शकेन की महाराजांनी सातत्याने येऊन आम्हाला पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करावं. आपलं दुहेरी भाग्य असं आहे की गुरुवर्य हरिभक्तपरायण चैतन्य महाराज यांचं कीर्तन एकदा ऐकण्याचा आपल्याला ह्या आठवड्यामध्ये योग आला, परंतु गुरुवर्य देगलूरकर महाराज यांचं दोनदा कीर्तन ऐकायचा आपल्याला योग आलेला आहे या आठवड्यामध्ये. सर्व भाविक आणि मंडळाच्या वतीने हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांचे अगदी मनापासून आभार मानतो. आणि जास्त वेळ झाली नाही आहे, परंतु उद्या आपली सांगता आहे. काही सूचना महत्त्वाच्या आहेत, कृपया आपण सहकार्य करायचं आहे. आज आपल्या इथे मृदुंगमणी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज ठोंगिरे आणि आनंद महाराज पोकळे यांचे आभार. गुणी गायक आपल्या इथे नेहमीचे आहेत अंकुश महाराज आणि हरिभक्तपरायण पंढरीनाथ केसरकर महाराज अंकुश महाराज यांचे मी आभार मानतो. काही सूचना आधी देतोय. आपल्या इथे पखवाज वर्ग चालू आहे आपल्या मंडळातर्फे. हरिभक्तपरायण तुकाराम मोरे ते पखवाज विशारद आहे, अतिशय सुंदर शिकवतात. त्याचाही भाविकांनी जरूर लाभ घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे मंडळाच्या तर्फे आपण सोपान नेत्र रुग्णालय चालवतो. अतिशय अल्प दरामध्ये ह्या ठिकाणी मोतीबिंदू ऑपरेशन्स होत असतात. त्याचाही जरूर भाविकांनी लाभ घ्यायचा आहे. समोर आपल्या इथे रोज इथे शूटिंग होत असतं कीर्तनाचं. वाडीकर महाराज यूट्यूब चॅनल, त्यालाही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि उद्या सकाळी श्री ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होणार आहे. त्याचनंतर सकाळी 9 ते 11 हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. 11:30 ते 2-2:30 या कालावधीमध्ये नेहमीप्रमाणे महाप्रसाद होणार आहे. त्यालाही सर्वांनी सहकार्य करायचं आहे. संध्याकाळी 5:30 वाजता दिंडी मिरवणूक निघेल, त्यालाही सर्व भाविकांनी हजर राहायचं आहे. एक यादी माझ्याकडे आलेली आहे, फक्त 2 मिनटं आपल्याला घेतोय की मंडळाला जे सहकार्य मिळतं, मंडळाचे हितचिंतक आहेत, त्यामध्ये सर्वात मोठा वाटा असतो जो आर्थिक जे सहाय्य आपल्याला देत असतात, आर्थिक हातभार आपल्याला लावत असतात. त्यापैकी एक छोटी यादी आहे माझ्याकडे. आपल्याकडे देवकाका होते, माजी विश्वस्त कृश्री देवकाका. त्यांच्या 2 कन्या आहेत, माधुरी खुंटे आणि रजनी पुराणिक. यांच्याकडून 50,000 हजार अशी देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्यानंतर श्री मिलिंद यशवंत घुले यांनी 10,000 रुपये देणगी दिलेली आहे. आणि पुढची जी नावं आहेत सर्व ती 5,000 देणगी ज्यांनी दिलेली आहे त्यांची मी नावं यादी जाहीर करतो आपल्यासमोर. श्री मिलिंद परचुरे, श्री गिरीश संझगिरी, श्री वरदराज बापट, श्री बालगावकर, श्री नदुष भणगे आणि रुचा खुंटे, सौ के अवचट, श्री शरद शालिनी मराठे, श्री सुभाष नारायण पांडे, श्री रोहन खुंटे आणि भाग्यश्री फडके, श्री विजय जोशी महाराज, आपले गजानन महाराज मंदिर आहे त्याचे मुख्य सर्व आपण म्हणू विजय काका. तर विजय जोशी महाराज यांच्याकडून एक 5,000ची देणगी प्राप्त झालेली आहे. श्री दीपक परशुराम कर्वे, श्रीमती ललिता व्यंकटाचलम,
आणि श्री भार्गव जोशी गुरुजी. तर आपण खरोखर एकदा टाळ्या वाजून ह्या सर्वांना प्रोत्साहित करूया. उदार अंतकरणाने यांनी मंडळाला देणगी दिलेली आहे. एक पत्रिका माझ्याकडे आलेली आहे की आपली उद्या सांगता आहे, परंतु या उद्या वर्तकनगरच्या माऊलीच्या मंदिरामध्ये उद्या सप्ताह सुरू आहे आणि 12 तारखेला पुढच्या रविवारी त्याची सांगत आहे. सर्वांनी त्या कार्यक्रमात देखील लाभ घ्यायचा आहे. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम.